हरिर्नामैव केवलं कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. शास्त्रामध्ये 3 वेळा ठोकून सांगितलेलं आहे, ठासून सांगितलंय. हरिर्नाम हरिर्नाम हरिर्नाम. केवळ हरीचंच नाव, हरीचंच नाव आणि केवळ हरीचंच नाव, अन्य कुणाचं नाव नाही. हरीची नावं अनंत आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंत, हरीची नावं अनंत, हरीची रूपं अनंत, हरीच्या लीला अनंत. त्याला काही पारच नाही, अंत पार नाही लेकायाचा. भगवंताच्या नावाचाही पार नाही. किती नाव आहेत भगवंताची? भगवंताची नावं किती आहेत? 1000, असंख्य, अनंत. आता सांगितलं मी, अनंत नाव आहे. तसं सहस्त्र, विष्णू सहस्त्र नाम आहे. त्यामध्ये भगवान विष्णूंचे 1000 नाव आहेत. त्यामध्ये गोपाळ, गोविंद, राम, कृष्ण, मुरारी, मुकुंद अशी काही नावं आहेत. तर गोपाल सहस्त्र नाम सुद्धा आहे. म्हणजे गोपाळाची नावं 1000 नाव. गोपाळ म्हणजे ज्यांनी गायी पालन केल्या गोकुळामध्ये त्यांचे 1000 नाव. गोपाळ सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम अशी वेगवेगळी नावं आहेत. म्हणून म्हणलेलं आहे की भगवंताचं काही नाव एवढंच आहे का? नाही. भगवंताला बांधता येत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये भगवंताला बांधता येत नाही. म्हणजेच नावाच्या सुद्धा गोष्टीमध्ये भगवंताला बांधता येत नाही. काहीही नाव भगवंताला असू शकतं आणि जगात जेवढी नावं आहेत ती भगवंतांचीच नावं आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. भगवंतांपासून उत्पत्ती झालेली आहे. भगवंतांची काहीतरी लीला आहे. एक शेतकरी होता, शेतामध्ये पेरत होता आणि एक महान संत रस्त्याने जात होते आणि त्या संतांनी त्या शेतकऱ्याला विचारलं, "ओ का दादा, काय करताय? शेती करताय?" "हो," म्हणे, "शेती बियाणं पेरायचं चालू आहे, आता पाऊस पडून गेलेला आहे." म्हणले, "ठीक आहे, तुम्ही शेतामध्ये काम करताय, मग नामस्मरण कधी करताय तुम्ही?" ते म्हणले, "कसले नामस्मरण?" "देवाचं नामस्मरण." म्हणले, "देव नामस्मरण वेळ नाही," म्हटले, "माझ्याकडे. मी तर शेतकरी आहे, तर पेरायचं की देवाचं माळा घेऊन बसायचं? मला काही जमणार नाही," म्हटले ते. मग संतही फार हुशार असतात. पाठीमागच्या वेळेला आपण पाहिलं, एका व्यावसायिकाला त्यांनी सांगितलं की तू कुठं जाऊन नाव कर? बाथरूम मध्ये जाऊन कर. मागच्या वेळेस ऐकलं की? तसं या शेतकऱ्याला सांगितलं की तुला नाव घ्यायचंय तर तू काय कर? म्हणले, ते बी टाकत असतानाच नाव घे म्हणले तू. तुझे काय बी पेरत आहे शेतामध्ये, ते करत असतानाच तू भगवंताचं नाव घे ना. ते म्हटले, ठीक आहे. तर भगवंताचं साधं सोपं नाव सांगा म्हणले. मग महाराजांनी सांगितलं मोठा मंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. तर ते म्हणले, बाबा बाबा, म्हणले एवढं मोठं नाव? म्हणले, मला इकडं तुम्ही अडाणी शिकलो नाही, हे राम आधी की कृष्ण आधी काय कळत नाही म्हणले तुमचं. हे फार मोठं मंत्र आहे म्हणले, थोडं सोपं सांगा मग. मग त्यांनी सांगितलं, राम कृष्ण हरी. काय सांगितलं? म्हणले 3 अक्षर आहेत म्हणले, राम कृष्ण हरी. एवढं मोठं ना? थोडं बारकं सांगा म्हणले. म्हणजे सांगितलं की म्हणले कृष्णचंद्र म्हणले. काय म्हणले? केवळ काय म्हणले? कृष्णचंद्र. तुम्ही म्हणा म्हणले, केवळ कृष्णचंद्र म्हणा. म्हणले, ठीक आहे, ठीक आहे, थोडं एकच शब्द आहे म्हणजे कृष्णचंद्र. म्हणजे म्हणलं, धान्य शेतामध्ये पेरत असताना तो म्हणायचा, कृष्णचंद्र 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 कृष्णचंद्र. चालू झाला त्याचा जप. हाती काम मुखी नाम ऐसी साक्ष बहुतांची. आणि मग जेव्हा ते नाव घ्यायला लागला कृष्णचंद्र कृष्णचंद्र, पण घटना अशी झाली की त्या ठिकाणी जेव्हा त्याला जेवायला जायची वेळ आली होती, महाराजांनी सांगितलं होतं की हे जे नाव आहे ते अखंड घ्यायचं, काम करत असताना थांबवायचं नाही. एकतर तुझ्या म्हणण्यानुसार मी छोटंसं नाव दिलं तुला, आता पुन्हा त्यात आणि परत तू काही काढू नकोस, तर अखंड नाम घे. मग तो अखंड नाव घेऊ लागला. अखंड नाव घेत असताना बायको आली, म्हणल्यावर जेवायला चला घरी, दुपारची वेळ झालेली. ते म्हणले, ठीक आहे, मी जेवायला येतो. पण हे म्हणले, महाराजांनी सांगितलंय अखंड नाव घ्यायला सांगितलेलं आहे. तर बायको आली, म्हणले, बायकोला म्हणले, तूच नाव घे म्हणले, इथं मी जेवण करून येतो म्हणले. जसं आपल्याकडे आहे ना परंपरा, नारदांचा विना आहे तर विना खाली ठेवत, बऱ्याच मंदिरामध्ये प्रथा आहे,
की ते विना कोणी ना कोणी घेऊन उभा राहायचं आहे भगवंतांच्या पुढे. सेवा आहे भगवंतांची, अखंड सेवा आहे. तसं त्या ठिकाणी भगवंतांचं नाव घेण्यासाठी सांगितलं आणि बायको नाव घेऊ लागली आणि नवरा गेला घरी जेवायला. बायकोनी नाव सुरू केलं. पहिल्यांदा कृष्णचंद्र कृष्णचंद्र म्हणले, पण तिला काही डोक्यात सगळं काय होतं तिच्या, पेरायचं बी पेरायचं होतं डोक्यामध्ये. ते म्हणले आमच्या महाराजांनी कुठला महाराज आला होता आणि काय डोक्यात घातलंय आमच्या ह्यांच्या काय माहित नाही. मग तिने काय केलं, तिच्या डोक्यात ते बी बियाणं असं हिंदीमध्ये पीक, पीक या शब्दाला अर्थ म्हणतात फसल. काय म्हणतात? फसल. तर पीक आलं म्हणजे फसल आली शेतामध्ये, फसल आली म्हणजे काय, कृष्णचंद्र कृष्णचंद्र म्हणायच्या ऐवजी काय म्हणाली, फसलचंद्र 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 म्हणाली. तर मग असं झालं आणि मग तिकडून पुन्हा एक साधू चालले होते, नारद मुनी चालले होते आणि मग त्याने विचारलं तुम्ही काय म्हणताय म्हटले. लक्ष्मी चालली होती. लक्ष्मी चालली होती, नारद नाही, लक्ष्मी चालली होती. लक्ष्मीने विचारलं, विष्णू आणि लक्ष्मी आकाशमार्गातून चालले होते आणि भगवान विष्णू तिकडे थांबले आणि लक्ष्मीने विचारलं की आपण का थांबलाय इकडे. तर भगवान विष्णू म्हणाले माझा एक भक्त म्हणे या ठिकाणी काय करतोय, नामस्मरण करतोय म्हणे, मला पुकारतोय, मला बोलावतोय म्हणे. ते म्हणले काय. तोपर्यंत तो जेवण करून आला होता आणि मग तो इतका म्हणजे अडाणी होता की त्याला ते नाव लक्षात राहिलं नाही. तर बायको फसलचंद्र फसलचंद्रच म्हणत होती अशी. मग त्याने ते आऊत घेतला आणि पुन्हा पेरायला सुरू केलं. बायको घरी गेली, पण बायकोने काय म्हणत होते, फसलचंद्र फसलचंद्र. मग तेच तिने ऐकलं आणि पुन्हा तो पण तसंच म्हणायला लागला. तो म्हणायला लागला फिसलचंद्र फिसलचंद्र फिसलचंद्र. तर असं फसल फिसल फसल फिसल व्हायला लागलं त्याचं सगळं. मग असं झाल्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मी भगवंतांना विचारते, अहो का हो ही तर काय करतोय हा, तर भगवंत तुमचं नाव नाही घेत आहे, वेगळंच काहीतरी. मी विष्णू सहस्त्रनाम माझं तोंडपाठ आहे. लक्ष्मी म्हणाले गोपाल सहस्त्रनाम माझं तोंडपाठ आहे, मी कधी हे नाव नाही ऐकलं तुमचं. काय नाव? फसलचंद्र नाव नाही मी ऐकलं कधी. श्रीकृष्णाचं नाव नाही ऐकलं. ते म्हणले असं कसं काय नाव आहे. मग भगवान विष्णू म्हणतात हे सुद्धा माझं एक नाव आहे, माझं हे नाव गोकुळामध्ये पडलेलं नाव आहे. कसं काय, जेव्हा यशोदा माता जेव्हा मी प्रकट झालो, छोटासा होतो त्यावेळेला, तर मी रांगत रांगत तर मी भिंतीला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला खाली पडायचो म्हणे. ते यशोदा माता मला पाहायची, मी बऱ्याच वेळेला खाली पडायचो, घसरून पडायचो. तर घसरण्याला हिंदीमध्ये काय म्हणतात, फिसलना. काय म्हणतात? एखादा माणूस घसरून पडला त्याला काय म्हणतात हिंदीमध्ये, फिसल गया. तर म्हणले माझं गोकुळामध्ये नाव माझ्या यशोदा मातेने ठेवलेलं नाव आहे म्हणे, काय की सारखं घसरतंय म्हणे. तर म्हणून मला ते म्हणजे आमचा फिसलचंद्र आला बघा. यशोदा माता काय म्हणायची, आमचा फिसलचंद्र आला बघा म्हणायची. तर अशा प्रकारे भगवंतांचे अनंत नावं आहेत, अनंत लीला आहेत, अनंत कथा आहेत आणि त्यामुळे भगवंतांचं नाव पण तेवढे पडलेले आहे. त्यामुळे अर्थभावनेने जेव्हा एखादा व्यक्ती भगवंतांना पुकारतो, भगवंतांना आळवतो, भगवंत प्रसन्न होतो. कालच गोपाळपुरामध्ये आम्ही सांगितलं की मंत्र हा परंपरेमधला असावा आणि गुरूंनी दिलेला असावा. तर जो मंत्र शास्त्रामध्ये वर्णन आहे तो असावा. परंतु जेव्हा ती व्यक्ती किंवा गुरु एवढे कृपाळू असतात की गुरु काय करतात, त्या व्यक्तीला जो योग्य मंत्र आहे त्याला घेता येईल असा मंत्र दिला. कोणी दिला? नामदेव महाराजांनी जनाबाईला मंत्र दिला, एक अक्षरी मंत्र दिला, विठ्ठल. काय? विठ्ठल. एकच अक्षरी मंत्र दिला, कारण ते त्यांचे गुरु होते. तर अशा प्रकारे भगवंतांचा हे जे नाव आहे, कलियुग केवळ नाम आधारा, कलियुगामध्ये केवळ भगवंतांचं नावच श्रेष्ठ आहे, अन्य कोणतंही साधन नाही. कलो हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम, कलो नास्तेव नास्तेव नास्तेव, नाही नाही नाही, गतिरन्यथा, अन्य गती नाही, अन्य मार्ग नाही, कुठलाही मार्ग नाही. काही करायचं विचार ही गरज नाही की काय असू शकतंय, वेगळं काय असू शकतंय की मी काहीतरी. बरेच लोक आता प्रश्न विचारतात, हो महाराज मग नारळ असा धरला चालतोय का, नारळ तसा धरला चालतोय का. मग
शेंडी नसलं चालते का, बिना शेंडीचं नारळ चालत नाही. आणि ठीक आहे, सगळ्या गोष्टी काही वेद प्रमाण आहेत, वेद वाक्य आहेत की असं केलं पाहिजे, असं चाललं पाहिजे, असं बोललं पाहिजे, असं उठलं पाहिजे, असं खाल्लं पाहिजे. पण कलियुग एवढं बेकार घोर आहे, अधम युग आहे, भांडणतंट्याचं युग आहे की या कलियुगामध्ये कुठल्याच गोष्टी शुद्ध स्वरूपामध्ये नाहीयेत, हे पण आपण पाहिलं. मग या कलियुगामध्ये काहीच शुद्ध राहिलेलं नाहीये, खानपान पण शुद्ध राहिलेलं नाहीये. मागच्या वेळेला मी सांगितलं की बाबा इव्हन एखाद्याला प्राणायाम योगासन करायचं आहे, त्यासाठी सुद्धा आहार शुद्धो सत्व शुद्धी, आहार शुद्ध लागतो, जेवण शुद्ध लागतं. मग जेवण सुद्धा आपल्याकडे शुद्ध नाही भेटत आहे कलियुगामध्ये. आणि म्हणून या कलियुगामध्ये भगवंतांचं नावच शुद्ध स्वरूपामध्ये आहे. नावात काय मिसळ करणार सांगा तुम्ही? भगवंताच्या नावामध्ये काय मिसळ करणार सांगा? चला तर विठ्ठल आहे, विठ्ठल करा, भेळ मिसळ करा, विठ्ठल नावामध्ये करा. काय विठ्ठलचं इटल्या म्हणू शकता, दुसरं काय होणार? काय होणार? विठ्ठलचं काय होईल? पांडुरंगाचं पांड्या होईल. काय होईल अजून काय? जगन्नाथचं जग्या होईल. गोविंदाचं गोविंद्या होईल. काय करायचं? मिसळ करायची कशी? भगवंताला अजून आवडते मिसळ केलेली, एवढं थोडीफार जरी मिसळ केली तर. काल आम्ही पाहिलं की जनाबाई शिव्या देते भगवंताला. खरं तर भगवंतांना शिव्या दिलेला आवडतं. काय तुम्ही किती शिव्या देताय भगवंतांना? भगवंतांना शिव्या आवडतात. शिव्या म्हणजे काही प्रेमाचा भाग आहे तो. सांगण्याचा उद्देश हा होता की भगवंतांचं नाव मी काय त्याच्यामध्ये गंदगी मिक्स होऊ शकत नाही. काय भगवंताचं नाव कसंही घ्या, उरफाटे नाम जपत. कोण कोण? वाल्मिकी. तो रत्नाकर डाकू. ते उरफाट घेतलं त्यांनी नाव, तरी सुद्धा फायदा झालाच की. याच्यावरून हे सिद्ध होतं की कलियुगामध्ये हे साधन का ठेवलेलं आहे? कारण इथे काही जरी केलं त्यांना, आम्हाला तुम्ही किती छेडछाड केली तरी त्याचा अर्थ बदलत नाही. नाव कसं जरी घेतलं, मग ठीक आहे, उरफाट घेतलं तरी काम करते. राम राम म्हणजे मरा मरा म्हटलं तरी काम करते. नरसिंह पुराणामध्ये कथा येते, एक अशी अंधारी रात्र, अमावस्याची काळी कुट्ट रात्र, आणि एक व्यक्ती हा शौचक्रिया करण्यासाठी गेला होता. पूर्वी गावाच्या बाहेर शेतामध्ये जायचं, आणि मग त्याच्यामध्ये ते काय व्हायचं, रात्रीच्या वेळी त्याला काही दिसलं नाही. पण त्या व्यक्तीची एक विशेषता होती की तो व्यक्ती सारखं शिव्याच द्यायचं. बरेच लोक असे असतात की शिवीशिवाय पाणी पित नाही, चालू असतंय. मग आणि ह्याच्या तोंडात एक शिवी बसलेली. काय शिवी बसलेली? त्या शिवी अशी होती, हरामखोर. काय शिवी होती म्हणा की? कोण हरामखोर? कोण? मी? कोणाला म्हणलं तुम्ही? मी हरामखोरच आहे. हरामखोर ही त्याच्या तोंडात बसलेली शिवी. हरामखोर म्हणल्याशिवाय त्याला ते एखाद्याला एखादी शिवी स्पेशल असते प्रत्येकाची. ते पण आहे, बोलताना काही वाक्य ठरलेले असतात, आयला मैला जे काय असेल ते. असं त्याला ते हरामखोर तोंडात बसलेलं त्याच्या. आणि एक रानगेंडा तिकडे आला. रानगेंडात कोणी कोणी पाहिलं? त्याला शिंग असाच, म्हशीच्या शिंगावर शिंग असं पुढं असतं, पण ते एकच शिंग असं असतं. ते गेंडा असतो, गेंडा. तो गेंडा आला आणि ह्यो टॉयलेटला बसलेला, शौचक्रिया करायला बसला होता. जसा गेंडा आला आणि पाठीमागून गेंडा आला, आणि त्याने काय केलं, फोडून गेंडा आला, अचानकपणे गेंडा आला, आणि त्याने शिंग घुसवलं त्याच्या पोटामध्ये. आणि शिंग घुसलं, इकडून घुसलं, तिकडून बाहेर पडलं शिंग. आणि मग काय झालं, जागच्या जागी हा माणूस मेला. आणि मेल्यानंतर मरताना पण जे आपण नियमितपणे आपल्या तोंडात बसलं असं ते मरताना आठवतं. मरताना जो तो म्हणला त्या गेंड्याला बघून, हरामखोर. मरताना म्हणला काय? त्या गेंड्याला म्हणला हरामखोर म्हणला. आणि साक्षात असं बोललेलं आहे की विष्णुदूत त्या ठिकाणी प्रकट झाले. ऑलरेडी आले होते यमदूत, यम आलते त्याला न्यायला, परंतु यमदूत गेले पळून, आणि विष्णुदूत आले त्या ठिकाणी, आणि विष्णुदूतांनी त्याला घेऊन गेले तिकडे, त्याला संसारातनं मुक्त केलं.
मरताना हरामखोर म्हणलं. तुम्ही नका म्हणू हा. तुम्ही हरे कृष्ण म्हणायचं मरताना. का तर ह्याची सगळी पाप म्हणले, याचं सगळं न्यूट्रल झालंय अकाउंट सगळं म्हणले. आता कसं काय एवढी पाप केली होती, हा शिवीशिवाय पाणी पित नव्हता म्हणले, असं कसं काय झालं? तर म्हणले अहो याने मरताना राम नामाचं उच्चारण केलेलं आहे. मी यमदूताने प्रश्न विचारला यमराजांना, ह्याने तर कधी राम नाम घेतलं नाही, आयुष्यात पण घेतलं नाही आणि मरताना पण घेतलं नाही. मरताना तर हा राम नाम नाही म्हणला, याने तर शिवी दिली मरताना, हरामखोर म्हणला हा. मग यमराज आणि यमदूतांना समजावून सांगितलं की म्हणले त्या हरामखोर मध्ये सुद्धा राम आहे म्हणले. काय माहिती नावाचा महिमा सांगायला गेलं की कसं वाटतं की अरे काय, भगवंत एवढे दयाळू आहेत की त्या हरामखोर मधला राम घेतला भगवंताने, हराम. भगवंताने इतके दयाळू भगवंत आहेत आणि अशा भगवंताचा आम्ही तिरस्कार केलेला आहे. भगवंताचं नाव, भगवंत इतके स्वस्त आहेत, स्वर्गातले देवी देवता म्हणतात की आम्हाला सत्ययुगामध्ये जन्म नको, आम्हाला त्रेतायुगामध्ये जन्म नको, आम्हाला द्वापार युगामध्ये जन्म नको, आम्हाला कलियुगामध्ये जन्म घ्या आणि या कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये आम्हाला जन्म द्या. कलियुगाचं प्रथम चरण चालू आहे, अंत नाही, अंत अजून दूर आहे. तसं द्वापार युगच चालू आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. हा एक संध्या पिरियड असतो, संध्या कालावधी. जसं सूर्य आहे, सूर्यास्त झाला म्हणजे त्याच्या अगोदर सूर्याची किरण कमी होतात, थोडासा लाल प्रकाश दिसतो की नाही पश्चिमेला, आणि सूर्यास्त झाल्यानंतर सूर्य दिसायचा बंद होतो, त्यानंतर पण थोडासा लाल प्रकाश राहतो. तसं हे जे कलियुग आहे, हे कलियुग नाही आता सध्याला, खरं कलियुग नाही, अजून खरं कलियुग यायचंय. आता काय आहे मग, हा संध्या प्रकाशच म्हटलं तरी काही हरकत नाही. 10,000 वर्ष म्हणजे कलियुग सुरू होऊन 5,000 वर्ष होऊन गेले, तर त्याच्या अगोदरचे 5,000 वर्ष म्हणजे द्वापारयुगातले 5,000 वर्ष आणि आता कलियुगातले 5,000 वर्ष किती झाले? तर हा जो आहे पिरियड, हा जो 10,000 वर्षाचा कालावधी, म्हणजे द्वापार युग आता हळूहळू संपत आहे. समजलं का तुम्हाला? म्हणजे कलियुग सुरू झालंय पण द्वापार युगाचा प्रभाव आज सुद्धा आहे. आता 5,000 वर्ष झाले, टोटल 10,000 वर्ष झाले आणि आता घोर कलियुग सुरू होत आहे. थोडं सुरू होत आहे, घोर तर अजून पुढं आहे. म्हणलेलं आहे की हे जे कलियुग आहे, हे कलियुगामध्ये पण प्रथम चरण म्हणजे जिकडे द्वापार युग अजून थोडं थोडं आहे त्याचा प्रभाव, अशामध्ये एक सुवर्ण युग येतं. 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले, तर त्यांनी त्यांच्या या सुवर्ण युगामध्ये, या हरे कृष्ण आंदोलनामध्ये जिकडे नाव घेतलं जातं भगवंताचं, तिकडे आम्हाला जन्म द्या असे स्वर्गातले देवता प्रार्थना करतात. कारण ते देवतांना सुद्धा दुर्मिळ आहे सगळ्या गोष्टी. भगवंताचं नाव स्वर्गामध्ये कसं प्यायला मस्तपैकी दारू आहे, अशी ब्रँडेड आहे की इकडे कुठे भेटणार नाही आपल्याकडे अशी ब्रँडेड दारू. आणि अप्सरा आहेत नाचायला सुंदर सुंदर. अप्सरा म्हणजे काय आपल्या इथल्या नाही, मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्स असलं काही नाही त्यांच्याकडे. किती सुंदर आहेत अप्सरा स्वर्गातल्या. आणि एवढं सगळं असताना मग तो व्यक्ती नाव कसा घेईल स्वर्गामध्ये? असं सगळं असल्यानंतर होत सुंदर सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. काल आम्ही भगवद्गीता वितरणाला आमचे भक्त गेले होते, मग त्यांनी सांगितलं की एक गीता घ्या ना, आपली भगवद्गीता घ्या. ते म्हणले कशाला? तर म्हणले मनुष्य जीवनामध्ये भरपूर दुःख येतं आपल्याला आणि प्रसंग येतात, तर आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे. ते म्हणले महाराज माझ्याकडे 4 बंगले, सगळं 4 सोना, 4 नातवंड, सगळं काही व्यवस्थित चाललंय. म्हणले आम्हाला दुःखच नाही. म्हणले कशाला घेऊ गीता म्हणले तुमच्या? असं होऊ शकत नाही, तो मूर्ख होता व्यक्ती. तर स्वर्गामध्ये सुद्धा असंच आहे की सगळं आहे, त्यामुळे नाव घेऊ वाटत नाही, फार कठीण आहे. म्हणून ते स्वर्गातले देवता सुद्धा प्रार्थना करतात कलियुगामध्ये आम्हाला जन्म द्या, जेणेकरून आम्ही भगवंताचं नाव घेऊ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे. मग हे कलियुग जेव्हा सुरू झालं, कधी सुरू झालं कलियुग?
तर 5,500 वर्षापूर्वी हे कलियुग सुरू झालं. मग कलियुग सुरू होताना काय घटना घडली? तर अर्जुन अर्जुन सर्वांना माहिती आहे, धनुर्धारी अर्जुन, 5 पांडवापैकी एक अर्जुन. मग अर्जुन जो आहे तो अर्जुन, त्यांचा जो वंश आहे पुढे कसा टिकला, तर अर्जुनाचा मुलगा कोण? मी नाही सांगत. अभिमन्यू. अभिमन्यू हा मारला गेला. कुठं? चक्रव्यूह त्यामध्ये अडकला. महाभारतामध्ये मारला गेला अर्जुनाचा मुलगा. मग त्यावेळेला त्याचं लग्न झालं होतं, अभिमन्यूचं लग्न झालं होतं, आणि त्याची पत्नी नाव काय? उत्तरा. ती गर्भवती होती. तर या उत्तराच्या पोटामध्ये अर्जुनाचा नातू वाढत होता, आणि उत्तराच्या गर्भामध्ये तो जे बालक होतं, त्या बालक इतकं महान बालक होता तो, की गर्भामध्ये असतानाच या अश्वत्थामाने काय सोडलं? ब्रह्मास्त्र सोडलं होतं. ब्रह्मास्त्र हे अंतिम शस्त्र आहे, आणि ब्रह्मास्त्राचा नियम आहे की ब्रह्मास्त्र हे सोडल्यानंतर ज्याच्या नावाने सोडलेलं आहे त्याचा घात करूनच माघारी येतं. ते काही खाली जात नाही ब्रह्मास्त्र. मग आता हे सोडलं ब्रह्मास्त्र अश्वत्थामाने, कुणाच्या? त्या उत्तरेच्या गर्भावर सोडलं, कारण त्याला माहिती होतं या पांडवांचा वंश तिच्या गर्भामध्ये वाढत आहे. म्हणून त्याने काय केलं? ते अस्त्र सोडलं की ब्रह्मास्त्र. आता ब्रह्मास्त्र तर भयानक, सगळ्यात भयानक अस्त्र आहे ब्रह्मास्त्र. आणि सोडल्यानंतर उत्तरेच्या गर्भामध्ये ते आलं, आणि आतमध्ये जे बालक होतं ते बालक आतमध्ये हात जोडलेल्या अवस्थेमध्ये होतं, आणि भगवंतांना विनंती करत होतं, भगवंता मला वाचवा, या संकटामधून वाचवा, अशी गर्भामध्ये प्रार्थना करत होतं. परीक्षित महाराजांनी आईच्या गर्भातच प्रार्थना केलेली आहे. आणि मग जेव्हा परीक्षित महाराज त्या उत्तरेच्या गर्भामध्ये होते त्यावेळेला भगवंत आले, आणि भगवंताने त्यांना वाचवलं, आणि आईच्या गर्भातनं बाहेर आले. त्यानंतर ते परीक्षा करत होते, इकडे तिकडे पाहत होते. काय पाहत होते? कुठे आहे तो व्यक्ती? कुठे आहे तो भगवंत? कुठे आहे ज्याने मला वाचवलं आईच्या गर्भामध्ये? कुठे आहे ते कृष्ण? ते सुदर्शन हातामध्ये होतं त्यांच्या, शंख चक्र गदा पद्म. परीक्षा करत होते, परीक्षा. कुठे आहे तो व्यक्ती ज्याने मला वाचवलं आईच्या गर्भामध्ये? म्हणून त्यांचं नाव पडलं परीक्षित महाराज की. परीक्षित महाराज. या परीक्षित महाराजांनी या ठिकाणी फार सुंदर राज्य केलं, फार मोठे राजा झाले परीक्षित महाराज. आणि परीक्षित महाराजांनी काय केलं? तर जेव्हा हे राज्य चालवत होते, अतिशय सुंदर पद्धतीनं परीक्षित महाराज राज्य चालवत होते, आणि राज्यामधून फिरत असताना त्यांना एक बैल दिसला. एक बैल दिसला, आणि त्या बैलाच्या पाठीमाग एक काळा कुट्ट, एकदम अकराळ विक्राळ पुरुष तलवार घेऊन माग लागला होता. आणि विशेष म्हणजे त्या बैलाचे तिन्ही पाय त्याने कापून टाकले होते. त्या बैलाचे तिन्ही पाय कापून टाकले होते, आणि एकाच पायावर तो बैल उभा होता. परीक्षित महाराजांनी लगेच तलवार काढली अशी. माझ्या राज्यामध्ये बैल म्हणजे धर्माचं प्रतीक आहे, बैल म्हणजे आमचा धर्म आहे, आणि तू बैलाचे पाय कुणी कापले? म्हणून त्याने तलवार काढली अशी, आणि त्याच्या मागं लागले त्या काळ्या पुरुषाच्या. आणि मग तो काळा पुरुषाला पकडलं त्याने. कोण आहेस तू? सांग म्हणले, विचारलं. ते म्हणले, क्षमा करा महाराज, तुम्ही मला का मारत आहे? तर ते म्हणले, तू आमच्या राज्यामध्ये काय करत आहेस म्हणे? आमच्या बैलाला मारलंस तू, पाय कापले त्याचे. ते म्हणले, माझा काही दोष नाही याच्यामध्ये, माझं नाव आहे कलिपुरुष. मी कोण आहे? मी कलियुग आहे, कलियुग. तर मी कलियुग आलेला आहे म्हणे. मी आता, माझी वेळ झालेली आता यायची. द्वापार युग संपलं, आता कलियुग सुरू झालं. मग कलियुग सुरू झाल्यामुळे आता मला यावंच लागणार नाही, भगवंतांचीच योजना आहे. मी कल्की आहे, कल्की नाही, कल्की म्हणजे देवता झाले, तो कलिपुरुष. मी कलिपुरुष आहे म्हणे, आणि माझं कर्तव्यच आहे म्हणे. काय कर्तव्य आहे? चांगलं घडू द्यायचं नाही. कलियुग. कली म्हणजे कलह. कलह म्हणजे काय? भांडण तंटा. काय? भांडण तंटा. आपल्याकडे होतो भांडण तंटा घरामध्ये? कलह. दोन भांडी भांडायला लागले असे,
की मग काय आवाज निघतोय की नाही. तसंच आहे ना, की जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तर एकत्र राहू शकत नाही. पूर्वी बघा 100 कौरव होते, म्हणजे असं असायचं एक उदाहरण आहे. म्हणजे अशा शेकडो लोक घरामध्ये गुण्यागोविंदानं राहायचे. हा. नंतर जसं जसं द्वापार युग आलं, मग त्यामध्ये काय थोडे कमी झाले. आता कलियुग आलं. कलियुगामध्ये तर सुरुवातीला तुम्ही ऐकलं असेल, एक 200 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी हा सगळे एका घरामध्ये राहायचे, म्हणजे गुण्यागोविंदानं राहायचे. 8-8 बायका, 10-10 बायका, त्यांची मुलं, हा मोठा परिवार असायचा. चुलते, हा किती मुलं असायचे, एकाला 10-10 मुलं, 15-15 मुलं, आणि मग त्यांची बायका, त्यांची मुलं, एवढा मोठा परिवार असायचा. पण जसं कलियुग वाढत गेलं, कलियुग वाढत गेलं, प्रभाव वाढत गेला, ते कमी कमी होत गेलं. आणि आता तर मग काय ते लोक परत दोन 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 भाऊ कसे तर राहायला लागले. हा ते पण मध्ये पडदी टाकून, हा थोडस आपलं काय भिंत बांधून दोन भाऊ राहायला लागले कलियुगामध्ये. नंतर ते पण कमी झालं, की आता दोन भाऊ पण घरामध्ये एकत्र राहू शकत, दोन जावा एकत्र राहू शकत नाही. मग आता काय एकटेच राहायला लागले लोक. इतके एकटे राहायला लागले की नवरा आणि बायको आणि त्यांचं 2-4 मुलं जे काय असतील ते. नंतर नंतर मुलांची संख्याही कमी झाली, आणि मग आता नवरा बायको, हा असं राहायला लागले, एक आता मुलगा. पण नंतर ते सुद्धा कमी झालं, आणि आता नवरा बायको पण एकत्र राहणं झालेले आहेत. बरोबर आहे का? तुम्हाला माहिती आहे का, सरकारने त्याला मान्यता दिली, लिव्ह इन रिलेशनशिप. काय म्हणे तुम्ही लग्न न करताच एकत्र राहू शकता. लग्न न करता एकत्र राहू शकता, 6 महिने, वर्ष, जेवढे दिवस मला राहायचं तेवढे दिवस. म्हणजे ते पण एकत्र राहणं झाले. म्हणजे हळूहळू हळूहळू हळू काय व्हायला लागलं, लोक, मला सांगायचं होतं, कलियुग, कलियुग म्हणजे भांडण तंट्याचं युग. जवळ राहू शकत नाही, लगे भांडण होते. पूर्वी 10-10, 8-8 भाऊ एकत्र राहायचे. एवढं मोठा परिवार, 50 लोकांचा, 60 लोकांचा, 100 लोकांचा, ते एकत्र राहत होते. पण आता जसं जसं कलियुग वाढतंय, अंतर वाढत चाललं. कारण कलहाचं युग आहे ना. नवरा आणि बायको पण आता एकत्र राहू शकत नाही. म्हणजे भांडण तट्ट्याचं युग आहे कलियुग. आणि नावच कलियुग, कलहाचं युग, भांडण तंट्याचं युग. थोडं काय झालं की लोक भांडायला सुरू करतात. आणि म्हणून या कलियुगामध्ये, मग असं जर कलियुग आहे, बैलाचे 3 पाय कापलेले आणि 1 पाय आहे सत्य, दया, तपस्या, शौच आणि सत्य, या क्रिया आहेत. तर या धर्माचे 4 खांब आहेत. 3 खांब तुटलेले आहेत. तर इथं किती मध्ये 4 खांब आहेत, कारण त्याला ते आधार दिलेला आहे ना या स्लॅबला. त्यातले 3 खांब काढले तर स्लॅब खाली येईल की. तसं झाले कलियुगामध्ये. धर्म केवळ कलियुगामध्ये सत्यावर आधारित आहे. आजही सत्य जिवंत आहे, म्हणून धर्म टिकलेला आहे. सत्य संपलं की मग संपलं कलियुग, सगळं अंगावर बसणार आहे खाली, आपण त्यात जाणार सगळं. आणि मग त्या परीक्षित महाराजांनी विचारलं, काय विचारलं? श्रीमद भागवताच्या 1ल्या स्कंदामध्ये वर्णन आहे. त्या बैलाला, त्या कलीला विचारलं, की म्हणले मला मारू नका, मला मारू नका म्हणला कली. तो मला मारू नका, मला जगायचं आहे. अहो मी कलियुग आहे, मला जगायचं आहे. आणि मग ते म्हणले ठीक आहे, पण म्हणले माझ्या राज्यामध्ये तुला जागा नाही म्हणले. इतकं पवित्र राज्य त्या परीक्षित महाराजांचं, माझ्या राज्यामध्ये तू येऊ शकत नाही. पण जाऊ कुठं म्हणले मी, तुमच्या राज्यात तर राहण्यासाठी आलोय म्हणले मी, माझं नाव कलियुग आहे. म्हणले नाही, माझ्या राज्यामध्ये नाही थांबता येणार तुम्हाला. म्हणले नाही, असं करू नका म्हणले, असं करू नका म्हणले, काहीतरी जागा द्या, थोडी तरी जागा द्या. आणि मग श्रीमद भागवतामध्ये श्लोक सांगितला गेला, काय सांगितला गेला? अभ्यर्थी तदस्ता तस्मे स्थानानी कलये तदो. 4 ठिकाणं त्याला वाटून दिली, या कलियुगाला राहण्यासाठी 4 ठिकाणं वाटून दिली परीक्षित महाराजांनी. द्यूतम पाणम स्त्रियः सुना यत्र धर्मच्च चतुर्विधा. कोणती कोणती 4 ठिकाणं दिली? इकडे कलियुग राहू शकतं. पहिलं ठिकाण दिलं द्यूतम, द्यूत क्रीडा, ज्याच्यामुळेच द्वापारयुगामध्ये ह्या पांडवांचा आणि यादव कुळाचा नाश झाला सगळा. द्यूत माहिती आहे का तुम्हाला? द्यूत काय? द्यूत म्हणजे काय माहिती आहे का? ऐकलं काय? कसला खेळ? सोंगट्याचा खेळ. डाव, डाव माहिती आहे? पत्त्या डाव. नशीब चांगलं आहे की या मंदिरामध्ये खेळला जात नाही. 99% भारतामध्ये मंदिरं ही डाव खेळण्यासाठी बनवलेली आहेत. बरोबर आहे.
हम्म. दारुड्यांना झोपण्यासाठी आणि डाव खेळण्यासाठी मंदिरांची निर्मिती भारतामध्ये झालेली आहे. आणि कुत्री झोपायसाठी, गावातली मोकाट कुत्रे. तर काय सांगत होतो तुम्ही मला? द्यूतम. द्यूत म्हणजे जुगार. जुगार, जिथं जुगार खेळला जातो तिकडं कली पुरुष प्रवेश करतो. म्हणजे हे जुगार खेळणं पाप सांगितलेलं नाही, महापाप सांगितलेलं आहे. आपल्याला वाटतं ह्यात काय तेव्हा, माझं माझं मला आवड आहे, माझा छंद आहे, मी करेन. असं नाही बाळ्या. हं. हे महापाप आहे. जुगार खेळणं महापाप आहे. तर हे लोकांना माहित नाही. ज्यांच्या डोक्यात ते कली घुसलेलं आहे त्याला जुगार खेळायची इच्छा निर्माण होते. आणि जुगार खेळणारा कधी सुखी झालाय का आयुष्यात? ऐकलंय का तुम्ही? सट्टा माहिती आहे, सट्टा. आजकाल प्रोफेशनल सट्टा पण लावला जातो. तर IPL मॅचेस वगैरे होतात क्रिकेटच्या वगैरे, तिथं पण सट्टा लावला जातो. त्याला जुगारच म्हटलेला आहे ना. प्रोफेशनल सट्टा, करोडो रुपयामध्ये सट्टा लावला जातो. आणि मग बरंच बाकीच त्याचं पण स्वरूप वेगळं आहे. जुगाराचं स्वरूप फार मोठं आहे. कमी कष्टामध्ये, नाही तर कष्ट न करता पैसे मिळवणे हा सुद्धा जुगार आहे. आणि याचं प्रमाण आता वाढलेलं आहे. काय करायचं? काहीच करायचं नाही, घरी बसायचं, नुसतं ऑनलाईन काहीतरी इकडं तिकडं करायचं, कष्टच करायचं नाही. तरी काय, हा जुगारच आहे एक प्रकारचा. तर जुगार खेळणे, जिकडं जिकडं जुगार खेळला जातो तिकडं कलीनं प्रवेश केलेला आहे त्या डोक्यामध्ये, आणि कली गेलाय म्हणजे तो काय सुखानं राहू देत. म्हणून जुगार खेळणारा व्यक्ती कधीही सुखी होऊ शकत नाही, शास्त्रप्रमाण आहे. म्हणून जुगार कधी खेळला नाही पाहिजे. असं खोटं बोलणं हा सुद्धा जुगार आहे. दुसऱ्याला फसवणं व्यवहारामध्ये हा पण एक जुगार आहे. आलं? हे जुगाराची फार मोठी व्याख्या आहे. जुगार म्हणजे खोटं बोलण्यापासून सुरुवात होते. खोटं बोलणं म्हणजे काय झालं, तुम्ही एखाद्याला फसवलं, खोटं बोलून फसवलं, मग ह्याला पण जुगार म्हटलंय. त्यामुळे खोटं पण नाही बोलायला पाहिजे ना. धर्माच्या रक्षणासाठी बोलू शकता, पण उगाच आपलं स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलायचं नाही, जुगार झालं. आणि मग ते म्हणले द्यूतम पाणम. पाणम म्हणजे काय? प्यायचं, नशापान. मग ते खायच्या पानापासून सगळं आलं, त्याच्यामध्ये नशापान सगळं आलं. हे काय पाणम? पाणम म्हणजे विशेष करून दारूचा उल्लेख आहे इकडे. तर दारू पिणं सुद्धा महापाप आहे. बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की माझ्या पैशाची मी पितो, महाराजाला काही प्रॉब्लेम आहे. पण असं नाही, ते महापाप आहे. तुझ्या पैशाची जरी असली ती, तरी सुद्धा ते पिणं पाप आहे. हा. तर त्याच्यामध्ये नशापान सगळंच येतं, म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात. त्यामुळे त्या गोष्टी, नशापान कोणत्याही प्रकारचं करणं हे पाप आहे. तुम्हाला पाप काय आहे? मी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. तर हे माझं शरीर आहे, मला नाक, कान, डोळे सगळं काय, हात पाय आहे मला. हे कोणी दिलंय? छान, भगवंतानेच दिले ना. देवाने दिले आपल्याला सगळं. देवाने आपल्याला नक्की बनवलं असतं. एखाद्या डोळा पण काढून घेतला असता, देवानच केलं असतं ना निर्माण. आपल्याला दिलेलं आहे सगळं भगवंताने. मग ही प्रॉपर्टी कोणाची झाली? कोणीतरी दिले, त्या व्यक्तीची प्रॉपर्टी आहे, भगवंताची प्रॉपर्टी आहे. मग दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये डल्ला मारायची काय गरज आहे का? दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये घुसून त्याचा काहीतरी विध्वंस करायची काय गरज आहे का? बघा किती मोठा सिद्धांत आहे. आपण म्हणतो हे शरीर माझं आहे, हे माझं शर्ट कोणाचं आहे? माझं आहे असं म्हणतो मी. माझा शर्ट आहे पण शरीर माझं आहे, पण हे भगवंताने दिलेलं आहे, ऍक्च्युली माझं नाहीये. हे जर समजला तर मग या शरीराशी खिलवाड आम्ही करणारच नाही. आम्ही शरीराला काही पाहिजे ते ठोसणार नाही आतमध्ये. भगवंताचा प्रसादच घालू आतमध्ये. नाहीतर मग आम्ही दारू पिलो तर ते लोकांना हे माहित नाही की दारू पिणं हे महापाप आहे. दारू पिल्यानं घर बिघडतं, संसार नीट होत नाही, लिव्हर फुटतो. हे गोष्टी नंतरच्या आहेत. पण शास्त्रानुसार दारू पिणं हे महापाप आहे. का? तर हे शरीर भगवंताची संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे. त्या शरीराला बिघडवायचा तुला काय अधिकार आहे? म्हणून दारू नाही प्यायची. आलं का ध्यानात तुमच्या? हे शास्त्र प्रमाण आहे. आणि कुठलंही नशापान केलं तर मग
कोणी मग काय तंबाखू खाल्लं तर कॅन्सर होऊ शकतो, दारू पिलं तर काय लिव्हर खराब होऊ शकतो आणि बरंच काही होऊ शकतं. म्हणून तुम्ही या शरीराला भोजन म्हणजे प्रसाद आणि भगवंताचं नाव घेणे, एवढी दोनच कामं आहेत. प्रसाद घेणे आणि भगवंताचं नाव घेणे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही या शरीराने जे काही कराल ते पाप होईल तुमच्याकडनं. ही पापाची व्याख्या आहे. म्हणून स्त्रिया, सॉरी, पहिलं काय सांगितलं? द्यूतम पाणम स्त्रिया. तिसरी गोष्ट सांगितले की व्यभिचार करू नका. जिकडे जिकडे व्यभिचार केला जातो म्हणजे कली पुरुष तिकडं आलेला आहे. सावधान, साधू सावधान. कारण त्याच्या डोक्यामध्ये कली घुसलेला आहे. आता कलियुग असं तिकडे जाऊन बसतं ते कलियुग. कुठं? जिकडे जिकडे या गोष्टी घडतात तिकडे भांडणं भरपूर असतात. दारुड्याच्या घरामध्ये कधी भांडण नाही असं होऊ शकतं का हो? हा, तिकडे का भांडणं होतात? कारण ते कलियुग आलेलं आहे तिकडे. हे भांडण तंट्याचं युग घुसलेलं आहे जिकडे. नशापान होतं तिकडे कलियुग घुसलेला आहे. आणि म्हणून जो व्यक्ती नशापान करतो तो कधी सुखी राहू शकत नाही. सारखी भांडण तंटा बारीक चिरीक कारणावरून होत राहतो. तिसरं व्यभिचार. जिकडे व्यभिचार चालतो तिकडं सुद्धा कधी सुख समाधान येत नाही. व्यभिचार म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय? परस्त्री गमन, परपुरुष गमन. आपण एक पत्नी व्रत स्वीकारलं पाहिजे प्रभू रामचंद्रांसारखं. तर जो व्यक्ती आपली पत्नी, धर्मपत्नी, नावच काय तिचं? धर्मपत्नी, म्हणजे धर्म निभावण्यासाठी त्या एका पत्नीची गरज असते. आणि तिच्या माध्यमातून धर्म निभावला जातो. अशा पत्नीला सोडून बाहेर इतर स्त्रीशी, इतर पुरुषांशी संबंध ठेवणे याला व्यभिचार म्हणलेल्या शास्त्रामध्ये. हे सुद्धा महापाप म्हणलेल्या शास्त्रामध्ये, की हे करायला नाही पाहिजे आपण. कारण इकडे सुद्धा कली येतो आणि जो व्यभिचार करतो तो आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. तिकडे काय होतं? भांडण तंटे सुरू होतात. तिकडे पण सुख समाधान कधी येत नाही. म्हणून हे पण महापाप सांगितलेलं आहे, करू नका. तर चौथं आणि आजकाल तर मग हेच चालू आहे समाजामध्ये की व्यभिचाराचं प्रमाण जास्त आहे. 2010च्या 8च्या गणनेनुसार अमेरिकेमध्ये 70% मुली ह्या गर्भवती राहतात लग्नाच्या अगोदर. म्हणजे इतकं भयानक परिस्थिती आहे. विदेशामध्ये होती आणि भारताने सुद्धा विकास केला, प्रगती केला म्हणायला काही हरकत नाही. येणाऱ्या 10 वर्षामध्ये, आता कालच्या गेल्या 2025 ना, आता 26 येणार, चांगली प्रगती केली भारताने सुद्धा या 10-15 वर्षामध्ये. की इकडं सुद्धा लग्नाच्या अगोदर एकत्र राहण्याचं प्रमाण वाढलं, सरकारने त्याला मान्यता दिली आणि व्यभिचार होऊ लागले. मग काय प्री वेडिंग शूट्स होऊ लागले लग्नाच्या आधी. हे काय व्यभिचार नाही तर काय आहे? हे प्री वेडिंग शूटिंग काय आहे? व्यभिचारच आहे ना. अहो, पहिलं ते किती नियम असायचे की लग्न झाल्यानंतर, लग्नात पण चेहरा बघायचा नाही, लग्न झाल्यानंतर पण बघायचा नाही काही दिवस. मग आषाढ महिना आला, त्या आषाढात सुद्धा माहेरी जायचं, तोंड बघायचं नाही एकमेकाचं, नवरा बायकोनी. आता आषाढात लग्न करतात, काय करतात लोक. तर लग्नाच्या आधी आता हे प्री वेडिंग शूट काय आहे बघा, की लोक काय करतात, लग्नाच्या अगोदर, लग्न ठरल्यानंतर 1-2-4 महिने आहेत अजून, तर काय करायचं, यायचं पंढरपूरला, त्या प्रभुपाद घाटावर जायचं आणि तिकडं मग सुंदर कमानी आहेत आणि मग तिकडं जाऊन काय असं असं कपडे बदलून फोटो काढायचे. कपडे सुद्धा भाड्याचे हो. भाड्याचा आहे ना नुसता, भाड्याचे कपडे आणतोय. त्याची ऐपत आहे का सूट आणि बूट घ्यायची का? कारण ती प्री वेडिंग शूट मध्ये काय करायला लागतंय, एका ड्रेसवर कसं चालतं? 4-5 ड्रेस बदलायचे, मग त्याचं वेगळं वेगळं करून ती व्हिडिओ मध्ये मिक्स करते नंतर. म्हणजे सेम जसं बॉलिवूड हॉलिवूड पिक्चर मध्ये दाखवलं जातं तसं त्यांना करायचं आहे, तो आनंद घ्यायचा आहे. आणि मग काय, याच्याही पलीकडे जाऊन मग ते चित्रपटांमध्ये जे काय केलं जातं, एकमेकाला हिरो येतो, एक हिरोईनला उचलून घेतो, मग तिला काय बरंच काय असं फिरवतो, काय करतो, गालगुच्चे घेतो तिचे आणि काय करतो, सगळं करायचं आहे. आणि मग नंतर परत ते काय इथंपर्यंत नाही थांबलं, मग ते ठीक आहे, आपल्या आठवणी वगैरे वगैरे काय फोटो काढले, व्हिडिओ काढले, ठेवले, असं पण नाही.
तर त्याचं प्रदर्शन करायचं लग्नामध्ये. लग्न मोठं करायचं, त्याच्यामध्ये मोठी स्क्रीन लावायची आणि त्यामध्ये दाखवायचं सगळं. मग ते उघडं नागडं सगळं दाखवायचं, ते किस केलेलं दाखवायचं, सगळं दाखवायचं. हे भयानक कलियुग आहे. म्हणून सांगितलं की प्रथम चरण संपत आले कलियुगाचं. आणि मग काय सुरू झाले आता ते त्याच्यामध्ये मग ते दाखवत आहेत. म्हणजे हे कलियुग कसं आहे, या कलियुगामध्ये लोक निर्लज्ज होतील, निर्लज्ज. त्या निर्लज्जपणाचा कळस मग विदेशामध्ये आधी झाला आणि विदेशी लोकांचं अनुकरण आम्ही केलं. आणि आमच्या भारतामध्ये सुद्धा आता म्हणजे पूर्वी घरामध्ये जर मी पाहिले नवीन लग्न झाल्यानंतर घरात येणारी जी मुलगी आहे ती मुलगी सुद्धा बोलायला लाजायची. तिला ती घरातल्या मोठ्या माणसाशी बोलायला एक वळण पडायला एक 6 महिने वर्ष जायचं की सासऱ्याला कसं बोलू, सासूला कसं बोलू. मग बऱ्याच गोष्टी होऊन जायच्या. म्हणजे दीर आहे, थोडं डोक्यावर पदर, सुरुवातीला तरी लाजून वगैरे काय थोडंसं असं वातावरण घरामध्ये असायचं. त्यामध्ये आदर असायचा, रिस्पेक्ट असायचा, प्रेम असायचं एकमेकाप्रती. पण इतकं भयानक आहे की आता ते लग्नामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी दाखवताय लोकांना. हा, असे कपडे घालतोय आम्ही किंवा आम्ही असं केलंय. म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही असं केलेलं आहे, आम्ही एकत्र राहिलेलो आहे, आम्ही असं काय काय फोटो काढले, गाडीवर फिरलोय लग्नाच्या अगोदर, आम्ही हे सगळं आपण दाखवत आहे समाजाला. आणि सगळे 80 वर्षाची म्हातारे सुद्धा टाळ्या वाजले, वा वा वा, काय पराक्रमच केला माझ्या लेकीनं लग्नाच्या आधी जाऊन. काहीच वाटत नाही लोकांना. याचं नाव आहे कलियुग. आणि मग काय होतं, लव्ह ॲट फर्स्ट साईट, डिव्होर्स ॲट फर्स्ट नाईट म्हणले. एकतर्फी प्रेम, एकदा बघितलं प्रेम झालं म्हणे तुझ्यावर माझं. आणि पहिल्याच रात्री मग परत तेरी तू मेरी तू. तर डिवोर्स होतात लोकांचे. डिवोर्सचं प्रमाण किती वाढलंय काय म्हणायचं मराठीमध्ये, सोड चिठ्ठी. पहिलं काय, चिठ्ठी आई है, नंतर काय, सोडा ती चिठ्ठी, सोडा, नको ती चिठ्ठी. पहिले चिठ्ठी पाहिजे असते, नंतर सोडायचं म्हणवतंय का, व्यभिचार. व्यभिचाराचं प्रमाण समाजामध्ये इतकं आहे की हा मोठा विषय आहे की एखाद्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीप्रती विचार करणं, एखाद्या स्त्रीनं, एखाद्या पुरुषानं, हे सुद्धा मानसिक पाप मानलेलं आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीप्रती आपण मात्रवत परदारेषु लोष्टवत परद्रव्येषु, तर चाणक्य सांगतात प्रत्येक स्त्रीला मातेप्रमाणे पाहायला हवं. हे कुठं शिकवलं जातं, तरी अध्यात्मामध्ये शिकवलं जातं. परस्त्री माते समान हे संस्कार तुकाराम महाराजांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये घटना घडली, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे एक राजा ज्याच्याकडे सगळी शक्ती आहे, जग जिंकण्याचं सामर्थ्य ज्या राजामध्ये आहे, त्या राजाला जेव्हा एखादी स्त्री दिली जाते, सुंदर, एखादी जगातली सुंदर स्त्री आणून दिली जाते, पण तो राजा म्हणतो की आईची उपमा देऊन तिला साडी चोळी बांगडी देऊन तिला सन्मान करतो. ही मनाची भावना आली कुठून? कारण त्यांनी गीता आणि भागवत वाचलेला आहे, सत्संग केलेला आहे, त्यांच्यावर संस्कार झालेले आहे. मग आता आपल्याकडे हे संस्कार नाही आहेत. मग हेच नाव कलियुग आहे. म्हणजे 500 वर्षापूर्वी जो संस्कार होता तो आता राहिलेला नाही. इतकं भयानक हे घोर कलियुग आहे. आणि म्हणून व्यभिचाराला स्थान नाही. या कलियुगामध्ये जर भगवत प्राप्ती करायची असेल तर हा मुद्दा प्रकर्षानं जाणवला पाहिजे. कारण हे सुटणं फार कठीण आहे, याची लत फार बेकार आहे. भले भले गेले याच्यामध्ये, भले भले गेले याच्यामध्ये. तर म्हणून शास्त्रामध्ये याला मोठं पाप समजलेलं आहे. कशाला? व्यभिचाराला. तर 4 महापाप मी सांगतोय. पहिलं बोला, सांगा तुम्ही पहिलं काय सांगितलं नंतर तनुज. द्यूत क्रीडा, दुसरं नशापान, तिसरं व्यभिचार. त्याचं लक्षण नव्हतं, त्याला थंडी वाजते.
एखादा स्वेटर घेऊन ते पिल्या करायला लाव, गारटले. तर चौथं मी सांगतो काय, लक्ष द्या सर्वांनी. द्यूतम पाणम स्त्रिय सुनो सुना. सुना म्हणजे एक मांसाहार करणे. ज्या ठिकाणी मांसाहार केला जातो तिकडे पटकन कली येऊन बसतो, पटकन. म्हणून जिथे मांस खाल्लं जातं तिथे तो व्यक्ती कधीही सुखी होऊ शकत नाही. हे शास्त्राचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं तर काय तुम्हाला पटणारच नाही. माझं म्हणणं फार वेगळं आहे अजून. पण शास्त्राचं सरळ म्हणणं आहे की मांसाहार करू नका. ज्या घरात मांसाहार केला जातो तिथले लोक कधी सुखी होऊ शकत नाहीत आणि तिथे 100% भांडण लागल्याशिवाय राहत नाही. विचार करा, कोणीही व्यक्ती असू द्या, भांडण लागणारच आणि तो कधी सुखी होऊ शकत नाही. आणि म्हणून हे एक सूक्ष्म आहे. बाहेरून तुम्हाला दिसेल फार मोठा बंगला आहे त्याचा, पण आतमध्ये बघा जाऊन काय आहे ते, आतमध्ये कळेल तुम्हाला. पण बाहेरून झोपडी असेल पण आतमध्ये सुखी पण असू शकतात जर ते भगवंताचं नामस्मरण करत असतील तर. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. म्हटलेलं आहे की कलियुगामध्ये हे 4 ठिकाणं सांगितले जिकडं कली पटकन येऊन जातो. नीट ऐका, अजून एक ठिकाण सांगणार आहे, अजून एक ठिकाण सांगणार आहे. तर हे 4 गोष्टी करू नका. 4 गोष्टी केल्या तर सुख नाही येणार, समाधान नाही येणार आणि 100% भांडण लागेल तिथे. या 4 गोष्टी टाळायच्या. आणि मग ते म्हणले, अहो मग ते गेलं की तिकडं, कुठं, त्याच्या राज्यामध्ये. कोणाच्या? परीक्षिताच्या. त्या परीक्षित महाराजांच्या राज्यामध्ये गेला आणि बघितलं कोण दारू पितय का. तर एकही माणूस सापडला नाही दारू पिणारा. 5000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, एकही माणूस नाही मिळाला दारू पिणारा. मग त्यांनी बघितलं कोणी आहे का इकडे, व्यभिचार करणारा कोण आहे का इकडे त्यांच्या राज्यामध्ये. एकही माणूस सापडला नाही. जुगार खेळणारा कोण आहे का, नाही, एकही माणूस सापडला नाही. मांसाहार करणारा कोणी आहे का, एकही माणूस सापडला नाही. तो रडत रडत माघारी आला कली. म्हणलं महाराज, अहो तुमच्या राज्यामध्ये एकही माणूस नाही म्हणला पाप करणारा, तुम्ही काय दिलं म्हणले मला. काय राज्य असेल विचार करा. त्याला म्हणले रामराज्य. रामराज्य म्हणजे त्या राज्यामध्ये खोटं बोलणारा माणूस सापडत नव्हता. हुडकला तर सापडणार नाही, त्याला म्हणतात रामराज्य. आणि इकडे तर परीक्षित महाराजांचं रामराज्यच होतं, कुणीच सापडलं नाही. रडायला लागला कली आणि म्हणले मला दुसरं कुठलं तरी स्थान द्या म्हणले. मग ते म्हणले ठीक आहे, आता काय. त्या कलीला म्हणले तू सोन्यामध्ये राहा म्हटले. कुठं राहा? सोनं, गोल्ड, गोल्ड. सोन्यामध्ये राहा म्हणल्याबरोबर त्या परीक्षित महाराजांनी सोन्याचा मुकुट धारण केला होता. त्या मुकुटमध्ये जाऊन बसला तो कली. लगेच लगेच त्याला भेटलं ठिकाण. म्हणून सोनं सुद्धा काही चांगलं नाही बरं का. सोन्यामध्ये कली प्रवेश करतो. म्हणून सोन्या तर खरं काय अवघडच आहे सोन्याचं. भक्त लोक काही सोनं जास्त घालत नाहीत. तर आम्ही तर काही घालतच नाही. साधू संतांना तर सोनं वर्जच आहे. आता काही काही महाराज घालतात चांदीचा आसन, सोन्याचा मुकुट, हातात अंगठ्या सोन्याच्या महाराजाच्या, 5 बोटात 5 अंगठ्या. ही कुणी दिले? ही तांदळवाडीतनं आली अंगठी. ही कुठनं मधून आली, ही महिमच्या इथल्या भक्तांनी घातलेली आहे. भक्तांनी घातलेली आम्हाला नको आहे. आम्ही मोहमायेपासून फार दूर आहो महाराज म्हणतात. पण भक्तांनी दिलेले त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करावा लागतो आम्हाला कधी कधी. नाही म्हणल्यावर काय डोक्यात दोंडा घालतोय तुझ्या. असे काही महाराज आहेत. असे महाराज आहेत की हे 4ही नियम मोडणारे महाराज आहेत. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, म्हणजे गांजा. संत म्हणतात सदाला आणि गांजा वडतात. असे संत झाले, अंगठ्या घालणारे संत झाले बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या. हे वर्ज्य आहे. महाराज लोकांनी तरी वापरू नये कमीत कमी. संसारी लोकांचं ठीक आहे, संसारी लोक सुद्धा घालत नाहीत. बघा गुरुजीच्या हातात किती अंगठे आहेत.
एकही नाही हो. कारण गळ्यामध्ये एक वेळ मंगळसूत्र नसलं तरी चालेल, पण तुळशीची माळ पाहिजे. तुळशीची माळ घालायला लोक लाजतात आता. पण सोन्याचा एखादा दागिना नसेल तरी चालेल गळ्यामध्ये, चैन नसेल तरी चालेल, पण तुळशीची माळ असायला पाहिजे. हे सगळ्यात बेस्ट दागिना आहे. मी सांगत होतो, काय सांगत होतो सांगा, विषय कुठं आला होता आपला, बोला. परीक्षित महाराजांनी सोन्याचा मुकुट घातला होता. त्या सोन्याच्या मुकुटामध्ये कलीने प्रवेश केला. जसा कलीने प्रवेश केला तसं त्यांची बुद्धी बिघडली. परीक्षित महाराज रामासारखे सोज्वळ व्यक्तिमत्व, पण बुद्धी बिघडली. जंगलामध्ये गेले, जंगलामध्ये फिरत असताना शिकारी करायला गेले होते. शिकार करत असताना एक घटना घडली, त्यांना तहान लागली. कोणाला? परीक्षित महाराजांना तहान लागली. आणि तहान लागल्यानंतर ते म्हणले पाणी कुठे मिळेल का शोधायला गेले. एक झोपडी दिसली, त्या झोपडीमध्ये एक महाराज बसले होते आणि महाराजांना तहान लागलेली आहे म्हणून त्याने काय म्हणले, पाणी मिळेल का. महाराज ध्यानस्थ बसले होते आणि ध्यानस्थ बसले होते, म्हणले अहो पाणी द्या, पाणी. अतिथी देवो भव. पाणी नाही दिलं. आता तुम्ही दुसऱ्याच्या घरात बसला कोणाच्या आणि म्हणला की पाणी द्या, पाणी. तर नाही दिलं का त्या डोक्यात तोंडा घालता तुम्ही? घालता का? तुमचा काय अधिकार आहे? पण बुद्धी बिघडली असेल तर डोक्यात तोंडा काय, त्याला मारून टाकसाल तुम्ही. बुद्धी बिघडल्यावर काय. परीक्षित महाराजांची बुद्धी बिघडली. बुद्धी बिघडली, या कलियुगाने बुद्धी बिघडवली ज्यांची, त्यांनी काय केलं, ते ध्यानस्थ बसले होते, ऋषी डोळे उघडत नव्हते. तिथं एक मेलेला साप पडला होता. धनुष्यबाणाने साप उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. मेलेला साप जसं साप घातला गळ्यामध्ये आणि तो गेला. आणि मग काय झालं, थोड्या वेळाने त्या ऋषींचा मुलगा आला आणि त्या मुलाने त्या ठिकाणी बघितलं, माझ्या बाबांच्या गळ्यामध्ये कुणीतरी चेष्टा केलेली आहे, मेलेला साप माझ्या बाबांच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. म्हणून त्या मुलाने, ब्राह्मण होता, पहिले ब्राह्मणांचे शाप खरे व्हायचे. तो ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाने सांगितलं की म्हणले, जाणे कोणे माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप घातलेला आहे, त्याचा येणाऱ्या 7 दिवसामध्ये मृत्यू होईल. म्हणले शाप दिला. शापचे सांगून गेले. परीक्षित महाराजांपर्यंत ही न्यूज पोहोचली की 7 दिवसाला तुमचा मृत्यू होणार आहे म्हटले. आणि मग ते गेलं. परीक्षित महाराजांनी तात्काळ तो सोन्याचा मुकुट पहिले खाली काढून टाकला, कारण त्यामध्ये कोण घुसला होता. असं करणं शक्यच नव्हतं. म्हणून भले भले लोक सुद्धा कलियुगात बिघडलेले आहेत. महाराज लोक सुद्धा बिघडलेले आहेत कलियुगामध्ये. का? ते नियमाचं पालन करत नाहीत ना. सोन्याच्या अंगठ्या चैनी घालून फिरल्यानंतर कली तुमच्या खिशातच आहे. आणि तुम्ही काय मग महाराज पण भांडण करणार. महाराजांकडं पिस्तूल लायसन काढलेलं, कोणतरी महाराज होतं, मेला वाटतात, आत्महत्या केलं त्याने, ते महाराजांनी पिस्तूलचा परवाना काढला होता. तर महाराजांना कसले बी आहे, एखाद्याकडे भरपूर काय आहे वगैरे वगैरे तर पिस्तूल असते. नाव महाराज तुम्ही प्रवचन देताय, त्या महाराजांनी एवढी सत्ता गोळा केली होती की त्याला जीवाला एवढी भीती त्या महाराजांना की त्याला कमांडो, बॉडीगार्ड आणि पिस्तूल स्वतःच घेतलं होतं. आणि लग्न सुद्धा झालं होतं त्या महाराजाचं. सगळं माया गोळा केली होती. आणि मग काय झालं, ती बायको त्याचे महाराजांनी 4था नियम मोडला. महाराजांनीच व्यभिचार केला. त्या महाराजांची एक प्रेयसी सुद्धा होती. आणि काय झालं, त्या प्रेयसीने त्याची पहिली बायको मारली आणि मग दुसऱ्या बायकोने म्हणजे प्रेयसीने लग्न करायला त्यांना बळी पाडलं. लग्न केलं, सगळी प्रॉपर्टी हिसकावून घेतली. याला खरा महाराज बनवला तिनं. ह्याला खरा महाराज होऊ वाटत ना, कारण सगळं गेलं, सोनं गेलं, प्रॉपर्टी गेली, सगळं गेलं. मग एक दिवशी त्यांना फक्त उरलं पिस्तूल आणि त्यातल्या गोळ्या. मग त्याने काय केलं, एक दिवशी उडवून घेतलं स्वतःला. नाव सगळ्याला माहिती आहे, प्रवचनामध्ये बोलवण्याची नाव आपलेच महाराज आहेत. ते काय करायचं,
म्हणजे ऐसे संत झाले कली. सोन्यामध्ये कलीने प्रवेश केला. मला सांगायचं होतं की कलियुगामध्ये सोन्यामध्ये प्रवेश केला कलीने. म्हणून महाराज लोकांसाठी सोनं वर्ज्य आहे. कमीत कमी महाराजांनी तरी घालून. आणि काय सांगत होतो मी तुम्हाला, ते परीक्षित महाराजांनी पहिलं ते सोन्याचा मुकुट काढून टाकला. मुकुट काढून टाकला, कपडे काढून टाकले, लंगोट लावले आणि म्हणले 7 दिवस बाकी आहेत. म्हणले आता मला भगवंतांना प्राप्त करायचं काहीतरी केलं पाहिजे म्हणले. कारण मनुष्य जीवन भेटलं, राज्य केलं, शिकारी केल्या, पोरं झाले, बायका झाले, घर झालं, बंगला झाला, सगळं झालं, पण भगवंतच भेटला नाही अजून मला. मग आता 7 दिवसांनी मृत्यू येणार, काय करायचं? गेले गंगेच्या किनारी आणि शोधायला लागले, साधू कुठे भेटतायत का, सत्संग कुठे भेटतोय का. अर्थातच तेव्हा असं काही गाव विठ्ठल मंदिर काय नव्हतं, सत्संग वगैरे काय नव्हता. ते असं गंगेच्या किनारे फिरत होते आणि त्यांनी पाहिलं की साधू कुठे भेटतात का. त्यांना भेटले एक साधू. असा साधू भेटला, बाल ब्रह्मचारी, शुकदेव गोस्वामी की. सुखदेव महाराज भेटले. या सुखदेव महाराजांनी त्यांना सांगितलं, तुम्ही सत्संग करायचा आहे तुम्हाला आता 7 दिवस. काय करू म्हणले मी, ते 7 दिवस माझ्याकडे उरले. ते म्हणले तुम्ही काय करा, भगवंतांचं लीला ऐका, भगवंतांबद्दल ऐका, भागवत ऐका म्हणले. 7 दिवस भागवत लावलं, गंगेच्या किनारी लावलं आणि परीक्षिताने 7 दिवस पाणी पिले नाही. त्या पाण्यानं तरी वेळ आणली होती. माणूस कधी कधी काय होतंय, थोडस भक्त जरी असला, एखादी गोष्ट नाही मिळाली की तरकापडकी होत्या. वेळेवर जेवायला नाही मिळालं की बाईकवर जाळ धूर सगळं काढतात. बरोबर आहे की नाही. नंतर त्याला काही माहित नाही असं विचारलं. म्हणजे ही जी आग आहे पोटात मध्ये झालेली, ही जी भूक आहे, याचं दमन शमन जर तुम्ही करू शकत नाही, याचा अर्थ भक्ती मार्गाचा पण तुम्हाला कळला नाही अजून. थोडस भक्ती मार्ग म्हणजे माळा जपणं नाही. भक्ती मार्ग म्हणजे इथं येऊन कीर्तन करणं, हरिपाठ करणं नाही. भक्ती मार्ग म्हणजे स्वतःमध्ये त्या पद्धतीनं बदल घडवून घेणं. आपल्या आचरणात बदल आला पाहिजे, खाण्यापिण्यात बदल झाला पाहिजे, आपला राग नियंत्रणामध्ये आला पाहिजे, आपल्या वाईट सवयी सुटल्या पाहिजेत. मग त्याला अध्यात्म म्हणायचं. मग येऊ म्हणणार इथं तंबाखूचं आमच्या 10 पिढ्यापासून माळ आहे, याला काय अर्थ आहे का सांगा बरं. असं नाही चालणार ना, असं नाही चालणार. बदल काय झाला का तुमच्यामध्ये? बदल व्हायला पाहिजे की नाही? बदल झाला पाहिजे. बदलासाठी अध्यात्म आहे, बदलासाठी गीता भागवत आहे. बघा, प्रत्येकाला वाईट सवय असू शकतात, पण इथं आल्यानंतर हळूहळू बदलण्याचा प्रयत्न त्याने केला पाहिजे. आहारावर नियंत्रण, विहारावर नियंत्रण, बोलण्यावर नियंत्रण, सगळ्या गोष्टीवर नियंत्रण हळूहळू यायला पाहिजे. मी सांगत होतो, 7 दिवस त्यांनी बिना पाणी पिता भागवत ऐकलं आणि भागवत ऐकल्यानंतर त्यांना एक साप येऊन चावणार होता. त्याचं नाव तक्षक. तो येऊन चावणार होता आणि मृत्यू होणार होता, असं भाकीत केलं होतं. ती मोठी कथा आहे, मी सांगणार नाही. तर तक्षक आला, पण तक्षक यायच्या आधी त्यांनी समाधी लावून भूर भगवंत धामाला निघून गेले. ते निमित्त झालं होतं तक्षकाला. सांगण्याचा उद्देश, कली एवढा भयानक, या कलीने काय केलं, या राजाला सुद्धा सोडलं नाही. आणि आम्ही तर किस झाड की पत्ती, आम्ही काय, आम्ही तर कलीच आमच्याकडे ऑलरेडी, आमच्याकडे सगळे कली बसलेला आहे. आम्ही काय फार भयानक अवस्था आहे. आणि म्हणून मला खरं तर प्रवचन अजून सुरू करायचं होतं, पण टाइम संपला माझा. म्हणजे पार्श्वभूमी झाली आता, पण असंच होतं नेहमी माझं. पुढच्या वेळेला आपण चर्चा करूया. पण मला एक सांगायला, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आता, की कलियुगाची 5 लक्षणं, मला लक्षणं चर्चा करायची होती कलियुगाची. कसं ओळखायचं कलियुगामध्ये आता काय काय होतंय, काय काय होतंय. मग असं सांगितलेलं आहे, पहिलं लक्षण कलियुगाचं सांगितलेलं आहे. तर युधिष्ठिर महाराज यांनी नवीन राज्य स्थापन केलं. पांडव जिंकले, कौरव हारले, युधिष्ठिर महाराजांनी राज्याची स्थापना केली, राम राज्याची स्थापना केली. भगवान आणि चांगलं राज्य चालू होतं, पण लोक समस्या घेऊन यायची त्यांच्याकडं आणि भरपूर गर्दी. आमदाराकडे, खासदाराकडे सारखं लोक घेऊन जातात, हे का प्रकरण होईना, ते होईना, ते होईना, सारखी लोक यायचे युधिष्ठिर महाराजांकडे. भीम दादाने पाहिलं, म्हटले आमच्या भावाला लई त्रास होतोय, म्हणले आता काय करायचं. भीम दादाने ठरवलं की मला काही काम नाही म्हणले, मीच बसतो म्हणले, लोकांच्या समस्याचं निवारण मी करतो म्हणले, दादाला त्रास कशाला. डिजिटल फ्लेक्स चेक छापून आणलं, भीम दादा समस्या निवारण केंद्र.
म्हणजे कुठली पण समस्या असू द्या माझ्याकडे घेऊन या, महाराजाकडे जायचं. बाहेरच दुकान उघडलं, त्यांनी ऑफिस खोललं. भीमदादा समस्या निवारण केंद्रामध्ये बसले भीमदादा, आणि समस्या घेऊन पहिला माणूस आला. तो म्हणला, महाराज महाराज कुठे आहेत महाराज? ते म्हणले, मला सांग तुझं काय प्रॉब्लेम आहे, मला सांग म्हणले. ते म्हणले, अहो आम्ही शेताला कुंपण केलंय आणि त्या कुंपणानं शेतच खाऊन टाकलं. कोण घेऊन आले प्रश्न? एक शेतकरी घेऊन आला. कुणाकडे? भीमदादा म्हणले, हे काय सांगतो तू? कुंपण शेत खातं का? कुंपण तर रक्षण करतं म्हणले. माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणले. म्हणजे कशाला लावलाय बोर्ड? काढा म्हणले खाली, समस्या निवारण केंद्र. दुसरा माणूस आला तोपर्यंत. तो म्हणलं, महाराज महाराज माझा पण एक प्रश्न आहे म्हणले. काय प्रश्न आहे तुमचा? ते म्हणले, अहो मी आमच्या घरामध्ये गेलो म्हणले, एका लिटर जार होता पाण्याचा, 1 लिटरचा, त्याने मी 4 ग्लास भरले. एका लिटर मध्ये किती? 4 ग्लास. 4 ग्लास भरले. पुन्हा ते 4 ग्लास महागारी वतले म्हणले त्या जार मध्ये, पण जार भरलाच नाही. पाणी गेलं कुठं? मी तुम्हाला विचारणार, ध्यानात ठेवा सगळे प्रश्न. म्हणले, असं कसं काय होते म्हणले, 1 लिटर पाण्याने 4 भरले, परत 4 महागारी वतल्या, तेवढंच व्हायला पाहिजे की नाही? पाणी गेलं कुठं? तेवढं होत नाही म्हणलं. ठीक आहे. तिसरा प्रश्न विचारला त्याने. म्हणले, एक तिसरा व्यक्ती आला, महाराज महाराज माझा पण प्रश्न आहे म्हणले. काय प्रश्न आहे? माझा प्रश्न आहे की म्हणे, गायीने वासराला खाऊन टाकले. जन्म झाला आणि त्याला खाऊन टाकला आहे त्या गायीने वासराला. म्हणले, येडायच का म्हणले? ते मांजराचं पिल्लू आहे म्हणले खायला. गायी कधी वासराला खाते का? किती प्रेम करते गाई वासरावरती. म्हणजे गाई वासराला खाऊ शकत नाही. बर म्हणले, ठीक आहे. ह्या पण प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही म्हणले. चौथा एक माणूस आला त्यांच्याकडे आणि म्हटला, महाराज एक प्रश्न आहे म्हणलं. काय प्रश्न आहे? म्हणे, ही सुई घेतली म्हणे, सुईला एक होल असते, छिद्र असते वरती, बरोबर आहे का, दोरा घालायसाठी. त्यातनं म्हणे हत्ती घातला म्हणे आम्ही. हत्ती गेला म्हणले, सहज गेला, शेपटी अडकली म्हणले. सुईच्या छिद्रातनं हत्ती गेला आणि काय अडकले? येडा आहे का रे तुम्ही? काय बी विचारत? अहो असंच झालंय म्हणले. तुमच्याकडे उत्तर आहे का? जाऊ महाराजाकडे. हा प्रश्न आहे म्हणले आमचा. बर म्हणले, ठीक आहे. शेवटचा प्रश्न त्याने विचारला. ते म्हणले, एक शेतकरी आला, त्याने एक प्रश्न विचारला. म्हणले की, एक दोऱ्यानं बांधून एका व्यक्तीने काय केलं, सुईचा दोरा, मशीनचा दोरा, त्या दोऱ्याने मोठा हिमालय पर्वत त्याने काय केलाय, चकनाचूर केलाय दोऱ्यानं, घासून घासून. पर्वत कुठं चुरा होत असतोय? दोऱ्याने. काय सांगतोय तो? वेळ लागलं काय? हो म्हणले, खरी समस्या ते सांगतोय म्हणले. तुमच्याच्यानं होत नसतं तरी बोर्ड काढून टाका म्हणले, ऑफिस बंद करा तुमचं. ऑफिसला नाव दिले समस्या निवारण केंद्र. तुम्हीच समस्या, तुम्हाला समजणं झाले म्हणले काय ते. तर काय म्हणले, भीमदादा या सर्वांना घेऊन भीमदादा गेले युधिष्ठिर महाराजांकडे आणि महाराजांना म्हटले, अहो ह्या लोकांचे बघा प्रश्न काही विचित्रच आहेत म्हणले. काय प्रश्न आहे पहिला? बोला. कोंबडीने शेत खाल्लं? कुंपणच शेत खाते म्हणले. कुंपणानं शेत कसं काय खाल्लं बरं? म्हणले, युधिष्ठिर महाराज म्हणले, अरे हे जे 5 प्रश्न आहेत, हे 5 प्रश्न नसून आता येणाऱ्या कलियुगाची 5 लक्षणं आहेत. काय पहिलं लक्षण? कलियुगामध्ये रक्षकच बनतील भक्षक. पोलीस. कुठल्याही वर्दीला नाम खराब करायचं माझा काही विचार नाही इकडे, परंतु एक उदाहरणाच्या वजा मी तुम्हाला सांगतो. एखादा पोलीस आहे आणि तो रिश्वत घेतो की नाही, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं. वकील आहे, काय करतो, इकडची बाजू तिकडं, तिकडची बाजू इकडं, पैसे घेऊन. त्याने रक्षण करायला पाहिजे होतं कायद्याच्या आधारे त्या व्यक्तीचं, पण त्याने काय केलं? भक्षण केलं. तो गेला होता न्याय मिळवण्यासाठी आणि त्याच्यावर झाला अन्याय. हे आहे कलियुग. रक्षकच बनतील भक्षक, म्हणजे कुंपणच शेत खाते. समजलं का तुम्हाला? कलियुगामध्ये सर्वत्र हेच चालू आहे. मी म्हणलं ना, रामाच्या राज्यामध्ये खोटं बोलणारा एक व्यक्ती सापडेना, आणि इकडे पावला पावलाला आपल्याला खाणारे लोक आहेत इकडे.
इतके खातेत की एखादं सापडत नाही न खाणार, शोधावं लागते न खाणार. म्हणून कलियुगाचं पहिलं लक्षण की रक्षकच बनतील भक्षक. दुसरं सांगितलं काय सांगा बर, पुरुष मंडळी बोला की. तुमचा काय उपवास आहे आज? बोला. 4 ग्लास काय झालं पिला काय? हा, एका जारनी 4 ग्लास भरले, पुन्हा 4 ग्लास माघारी वतले तर तो जार भरला नाही, पाणी गेलं कुठं? हे सुद्धा म्हणले कलियुगाचं दुसरं लक्षण आहे. म्हणले आई वडील मुलांना हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतील, फार पालन पोषण करतील, लहानाचं मोठं करतील, इंजिनियर डॉक्टर बनवतील, वकील बनवतील आणि विदेशामध्ये सुद्धा नोकरीला पाठवतील, त्यांची लग्न करून देतील, सगळं होईल. आणि हेच मुलं नंतर कलियुगातले काय करतील? आई वडिलाला माघारी वळून बघणार नाही. कळालं तुम्हाला? जारने ग्लास भरले पण ग्लासनं जार नाही भरला. म्हणजे असंच आहे हे कलियुगामध्ये. हे कधी पाहायला नाही भेटलं पूर्वीच्या काळामध्ये, पण कलियुगामध्ये मुलं आई वडिलाला सांभाळणार नाहीत, हे शास्त्राचं म्हणणं आहे. पण तुम्ही असं म्हणू नका आता की आमचा लय चांगला आहे, असं काही नाही. ते आपलं आता उगा ती तुमची नावावर संपत्ती प्रॉपर्टी आहे म्हणून सांभाळते, हे लक्षात घ्या. ते कधी प्रेमासाठी सांभाळत नाही. कलियुगामध्ये आई वडिलाला मुलं सांभाळणार नाहीत, म्हणून वृद्धाश्रमांची संख्या किती वाढलेली आहे बघा. अनाथ आश्रमांची, वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये वृद्धाश्रम हा शब्द नव्हताच. वृद्धाश्रम हा शब्द नाहीये. पूर्वी तुम्ही जर इतिहास चेक केला तर थोडासा, आता वृद्धाश्रमाची एवढी आवश्यकता का भासली? तर मुलं सांभाळत नाहीये. मुलगा कुठे आहे? आमचा मुलगा ना अमेरिकेला जॉब करतो, आई वडिलाची कॉलर टाईट आहे, आणि मेल्यानंतर ती येत नाही मातीला. म्हणजे एक मुलगा होता, तो त्याचे वडील गव्हर्नमेंट सरकारी अधिकारी होते, आणि सरकारी अधिकारी असताना त्यांनी भरपूर प्रॉपर्टी कमवली, मुलांना मोठं केलं. दोन्ही मुलं अमेरिकेमध्ये इंजिनियर होते. सत्य घटना सांगतो मी तुम्हाला, काही दिवसापूर्वी घडलेली. दोन्ही मुलं अमेरिकेमध्ये मोठ्या पगाराची नोकरी त्यांना होती, आणि त्यांची लग्न पण झाली, तिकडंच सेटल झाले ते सगळे, गावाकडे आले नाहीत. आणि वडिलांना म्हणले इतकी मोठ्या पगाराची नोकरी की तुमची प्रॉपर्टी सुद्धा नको म्हणले आम्हाला. बाबांना वाटलं किती पोरं चांगली आहे, ती प्रॉपर्टी सुद्धा घेत नाही ती. मग त्याची आई वारली आजारपणामध्ये. आई वारल्यानंतर बाबांनी फोन केला मुलांना, मुलांना फोन केला, म्हणले या, म्हटले आई वारलेली आहे तुमची. म्हणले ते म्हणले आता येणं तर काय होणार नाही, म्हणले आता सुट्टी काढावं लागेल वगैरे वगैरे, तोपर्यंत सगळं अंत्यविधी उरकून घ्या. म्हणले आता काही एवढं लांब नाही येणं शक्य नाही, लगेच मला तिकीट भेटणार नाही, सगळ्या गोष्टी मॅनेज करायला 2-3 दिवस तरी जातील. म्हणले सगळा विधी करून घ्या, मी आलोच म्हटले. तर अशा प्रकारे त्या आई गेली म्हणल्यानंतर दोन्ही मुलांनी यायला हवं होतं, बरोबर आहे की नाही? दोघांची आई आहे ना. तर त्यातला एक मुलगा आला, मोठा मुलगा आला, तो पण काही दिवसांनी आला, नंतर 10व्याला 13व्याला आला. मग त्यावेळेला बाबांनी प्रश्न विचारला. बाबा म्हटले की अरे तो छोटा आला नाही? म्हणले हा, तुझा छोटा भाऊ आला नाही? तर आम्ही असं फिक्स केले म्हणे बाबा की आई मेल्यानंतर तू जा, बाप मेल्यावर मी जातो, सुट्ट्या मिळत नाहीत. कुणीतरी असावं फॉर्मॅलिटी करायला, कुणीतरी असावं. तर त्या वेळेला त्या बापाच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हटले की आता हे काही योग्य नाही. म्हटले त्यांना कळलं आपली पोरं काय लायकीचे आहेत ते. त्यांना मी कधी गीता वाचायला दिली नाही त्या पोरांना, मी कधी सत्संगाला धरून आणून बसवलं नाही त्यांना, मी कधी मंदिरात नेलं नाही, फक्त शाळा शाळा शिकवली. आणि त्यामुळं ही पोरं आज मला असे करत आहेत हे त्यांना कळालं, आणि त्यांना फार मोठा पश्चाताप झाला. ते म्हणले ठीक आहे बाळा, म्हणले आता बाप मेल्यावर कळवतच नाही म्हणले तुला. ते एका मोठ्या आध्यात्मिक संस्थेमध्ये गेले, त्यांनी सगळी प्रॉपर्टी संस्थेला जमा केली, आणि म्हटले मी मेल्यानंतर आमच्या मुलाला कळवू नका, आणि माझा अंत्यविधी तेवढा तुम्ही करा, माझी सगळी प्रॉपर्टी घ्या. आणि असंच झालं. ते माणूस मेल्यानंतर त्या मंदिरातल्या भक्तांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं अंत्यविधी केला, त्यांचा गाजत वाजत हरिनामाचं कीर्तन करत. त्या मुलांना कळवलं नाही की तुमचा बाप गेलाय म्हणून. अशी अवस्था कलियुगाची आहे. एक उदाहरण दिलं, याच्यापेक्षा भयानक आणि बेकार उदाहरण आहे, ती चर्चा करण्यामध्ये आपल्याला वेळ नाही तेवढा. पण अशी अवस्था आहे की ते पाण्याने माघारी भरत नाही जार.
आई वडील आणि एखादे आता तुम्हाला म्हणा आमच्याकडे असं नाही हो, आमची मुलं फार चांगले आहेत. तसं काही नसतंय. सगळे एका माळ्याचे मणीच आहे. कलियुग आहे. ते तुम्हाला सांभाळतात ते उघड डोळ्यावर कातडं ओढून जगाच्या लाज काज हे लक्षात घ्या. कोणतीही सून किंवा कोणताही जावई किंवा कोणताही मूल कुणीही प्रेमाने सांभाळत नाही कलियुगामध्ये. तुमच्या प्रॉपर्टीची अपेक्षा आहे, कशाची तरी अपेक्षा आहे त्यांना, म्हणून ते सांभाळत आहेत. हे तुम्हीच तुमच्या अंतःकरणाला प्रश्न विचारा. आपणच विचारायचं. आपण म्हणजे दुनियाचा विचार नाही करत. आपण मी काही दुनियाला प्रवचन नाही सांगत आहे, मी आपलंच बोलत आहे. तुझं डोळे दाखवून आतमध्ये विचारा. प्रत्येकाचं तेच आहे. आणि म्हणून कलियुगाचंच लक्षण आहे. आणि तिसरा प्रश्न बोला. गायीने कोणाला खाल्लं? आजकाल चालू आहे गर्भपात. हे सुद्धा महापाप मांडलेलं आहे की गर्भामध्ये असतानाच किंवा गर्भ काढल्यानंतर त्याला मारून टाकणं. आजकाल काय करतात, एकतर लग्न झाल्यानंतर जेव्हा गरोदर राहिली जाते स्त्री तेव्हा त्या स्त्रीचं चेकअप करून आतमध्ये काय बघतात, सोनोग्राफी करून काय मुलगा आहे की मुलगी आहे. मग त्यांना मुलगी नको असेल तर मग काय म्हणतात, खाली करा अशी, आणि मग ते गर्भपात करा. आणि मग ते ही झाली भ्रूण हत्या. काय झाली? त्या भ्रूण हत्या पण महापाप समजलेलं आहे. आणि ज्या गर्भामध्ये समजा बघितलं नाही किंवा बाहेर आलं आणि बाहेर आलेलं मूल आहे, समजा ते अपंग आहे किंवा आंधळ आहे किंवा नकोच आहे आम्हाला, असं काळच आहे, असं काय आहे, नकटच आहे, नकोच आहे आम्हाला, आणि मग त्यालाही मग काय करा, इंजेक्शन द्या, मारून टाका. ते बाहेर आल्यानंतर आईच मारते त्या मुलाला. ऍक्च्युली आई हा शब्द फार मोठा आहे. आई हे फार मोठं पद आहे. पण कलियुगामध्ये या पदाला काही किंमत राहिलेली नाही. हे आई नाही, ती राक्षसीन झालेली आहे. मुलाचं रक्त पिते ती आई. अशी आया कलियुगामध्ये झालेल्या आहेत. आणि म्हणून म्हणलेलं आहे गाईच मुलाला खाईल. हे पूर्वी घडत नव्हतं बरं का असं, पण आता हे वाढत चाललेलं आहे प्रमाण. बरोबर आहे की नाही? अहो एवढ्यावर नाही थांबलेलं आहे. विदेशामध्ये लहान मुलांचं मटण मिळतं. म्हणजे 5 महिन्याचं मूल, 3 महिन्याचं, जेवढं कवळं त्याची किंमत जास्त. 10,000 रुपये किलो, 20,000 रुपये किलो. त्याची गर्भपात झालेली मुलं आहेत, असेच काही गडबड घोटाळ्यातनं उत्पन्न झालेले. आणि मग ते मुलं ते चिकन, त्याचं कवळं कवळं मांस, ते खाण्यासाठी पैसे 10,000, 20,000 रुपये किलो ते भेटतं असं मी ऐकलं. आणि अर्थातच आपण आता विदेशी संस्कृतीचं अनुकरण करतोय म्हणजे आपल्याकडे येईलच की. एवढी तरी प्रगती आपण केलीच पाहिजे भारताने. बरोबर आहे की नाही? सगळं त्यांचं घेतलं, ते घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? तर येणाऱ्या 10-20 वर्षामध्ये आपल्याकडे सुद्धा हा प्रोग्राम येईल. त्यामुळे ते काही नॉर्मल होईल त्यानंतर आपल्याला. आता प्री वेडिंग शूट नॉर्मल झाले ना. पहिलं काय वास जर भया भया भया, म्हणजे असलं सगळ्यात एक दाखवायचं वे. आज सगळ्या दुसऱ्याचं बघू वाटत नाही, असलं स्वतःच करून दाखवायचं. एक विचार तरी तुमच्या आजीनी पणजीने केला असेल का? असं कधी केला होता का असा विचार? पण आता झालं की नॉर्मल. इट्स नॉर्मल. हे नॉर्मल नाही आजकाल हे सगळं. त्यात काय एवढं विशेष नाही, सगळं झालेलं आहे. मग आता ते बेबी चिकन, असं काही कवळी मुलं गर्भपात झालेली खायचं, त्याची दुकानं निघतील आपल्याकडं. आणि मग ते नॉर्मल होईल त्यानंतर. आता तुम्ही मिस करताय, पण नंतर नॉर्मल होईल ते सुद्धा. आणि आपल्यापैकीच लोक खाणारे असतील. हे कलियुगाचं लक्षण आहे. जे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा 2 पावलं पुढेच आहेत लोक. मला वाटतं शास्त्र सुद्धा कमी पडलं सांगायला कलियुगाचं लक्ष. शास्त्रात नाही लिहिलं असं की फक्त सांगितलं की आईच मुलाला खायला एवढं सांगितलं होतं. पण आता हे असलं गर्भपातन, त्याची दुकानं निघतील आणि त्याचं मांस मिळेल, हे कुठं लिहिलंय शास्त्रामध्ये? हे 2 पावलं आम्ही पाऊल पडते पुढे. आणि मग काय झालं? 4था प्रश्न विचारला. कोणता बोला? 4था का 5वा? हत्ती. हत्ती कोण बोलला? हत्ती हुशार आहे, ध्यानपूर्वक ऐकलं की लक्षात. हत्ती. हत्ती पुढच्या वेळेला त्यांना वही पेन पण घेऊन येत जावा, चांगलं लिहून काढत जावा आणि त्यावर चिंतन करत जावा, इतरांना सांगत जावा. हत्तीच्या सुईच्या छिद्रामधून हत्ती गेला आणि शेपूटच जाईना. असं कसं काय झालं? तर म्हणलेलं आहे कलियुगामध्ये
मोठे मोठे चोर सुटून पळतील आणि बारक्या बारक्या चोरांना पकडलं जाईल. हे ज्यांनी बँका लुटल्या, स्विस बँकामध्ये अकाउंट केली, ते आता विदेशामध्ये निवांत मजेत राहिले. आणि इथं उग चिल्लर 10 रुपये चोरलं, 20 रुपये चोरायला जेलमध्ये यायचे. आणि ज्यांनी पाक बँका लुटून पाक अकाउंट बनवून काळा पैसा बनवून ठेवलाय, ते लोक निवांत बीचवर मजा मारतात विदेशामध्ये, हवाई बीच. आणि आपले गरीब लोक ज्यांनी काय थोडंफार कुठं डल्ला मारला असेल, ती चोर आता इथं त्यांना कोंडून ठेवलेत. काय करायचं? मोठे मोठे घोटाळे करणाऱ्या लोकांची पूजा होईल, नट नट्यांची पूजा होईल, आणि देवतांची पूजा म्हणल्यानंतर आम्ही नास्तिक आहोत, आम्ही देवाला मानत नाही. कोण देव? काल आम्ही गेलो होतो त्या शिरबावी गावामध्ये, त्या गुरुजी गेले गीता वितरणला. त्या गुरुजीला म्हणले गीता घ्या की. ते म्हणले मी देवाला मानत नाही बरं का. म्हणले जावा पुढं म्हणले तुम्ही. डायरेक्टच म्हणलं काय जमाना आलाय. देवाला मानत नाही म्हणजे बापाला मानत नाही. तू कुठनं पैदा झाला? बिना बापाचा कसा झाला तू? बरोबर आहे की नाही? देवाला मानत नाही म्हणजे बापाला मानत नाही. या विश्वाला निर्माण करणारा कोणतरी आहे की नाही? मला सांगा तुम्ही. आता माईक काय उगं झालं का? इथं कोणीतरी कंपनीने तयार केला, कुठल्या तर प्रभूजीने विकत घेतला, इथं आणून लावला, हे सगळं घडलं की नाही? तसं भगवंतानी विश्व निर्माण केलेलं आहे. कोणतरी व्यक्ती देव नावाचा असायलाच पाहिजे. बिना बाय चान्स असं काहीच होत नसतं या जगामध्ये. आणि मग देव आहे म्हणजे तो आपला बाप आहे, आणि हे म्हणतोय बापच नाहीये. कुठनं आलाय तू? असं बोललं नाही आम्ही त्याला, भांडण लागलं असतं की नाही. आणि मग ते म्हणले त्याला बापच नाहीये. म्हणलं देव नाहीये म्हणजे बाप नाही. जे म्हणतात ना देव नाहीये ते बिन बापाचे आहेत. कुठल्या गडबडीत उत्पन्न झाले माहित नाही. सांगण्याचा उद्देश तुम्हाला होता, मी काय सांगत होतो की ते हत्ती गेला, सुईच्या छिद्रातनं हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. मोठे मोठे लोक घोटाळे करणारे, निर्लज्ज वागणारे, त्यांची पूजा केली जाईल कलियुगामध्ये. हॉस्टेलला जावा तुम्ही, कॉलेजच्या, इंजिनिअरिंगच्या, 10वी-12वीच्या कुठल्याही शाळेमध्ये जिकडे जावा तुम्ही, कॉलेजमध्ये देवांचा फोटो पाहिजे की नाही? कुठे पांडुरंगाचा फोटो पाहिजे, रामाचा, कृष्णाचा फोटो पाहिजे रूम मध्ये. नटनट्यांचे फोटो लावले असतात हॉस्टेलमध्ये पोरांनी पोरींनी. तर हिरो कोणाचा शाहरुख खान आदर्श आहे, कोणाचा कोण कसलं काय मला नाव येत नाहीत ले. मी काही पिक्चर बघित नाही कधी आयुष्यात. काय नटांची नावं काही सांगा. आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, बर अजून कोणाचं काही आदर्श? पुष्पा, असं काय? असू दे असू दे असू दे, सगळं माहित आहे मला. तर अजून काय नटींची नाव आहे ती काय काय बघा. लोकांचे आदर्श आहेत की या ज्या स्त्रिया आहेत ज्यांनी कमी कपडे घातलेले आहेत, जे विचित्रपणे वागतायत, ज्यांचं कोणतंही चरित्र नाहीये. आहे का त्यांचं चरित्र? नट्यांचं काय चरित्र आहे मला सांगा तुम्ही. रोज एका परपुरुषाबरोबर हिंडणाऱ्या स्त्रिया त्या आमच्या आदर्श आहेत. त्यांच्यासारखे आम्ही ड्रेसिंग, त्यांच्यासारखे आम्ही हेअरस्टाईल, त्यांच्यासारखं आम्ही आभूषण घालतोय आणि मी त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतोय. हे गावामध्ये सुद्धा स्त्रिया त्यांचं अनुकरण करतायत, पुरुष त्या हिरोचं अनुकरण करतायत. हे होत आहे आणि त्यांची पूजा पण केली जाते. अमिताभ बच्चनचं मंदिर बांधलेलं आहे. मी काय अमिताभ बच्चनचा शत्रू नाही बरं का, पण ज्याने हे समाजामध्ये कीड पसरवली फिल्मच्या माध्यमातून, तर दक्षिणमध्ये, साऊथमध्ये मंदिर बांधले, अमिताभ बच्चनचं मंदिर बांधलेलं आहे. आणि एकाने तर कहर केला, त्या सचिन तेंडुलकरचं मंदिर बांधलेलं आहे. मी काय सचिन तेंडुलकरचा शत्रू नाहीये, चांगला क्रिकेटपटू आहे, चांगलं नाव कमावलं, बुद्धिमान व्यक्ती आहे, सगळं काही मान्य आहे. पण देवाची जागा कोणी घेऊ शकत नाही. पण मूर्ख समाजाने काय केलं? आम्ही नास्तिक आहोत, आम्ही देवाला मानत नाही, मग आम्ही सचिन तेंडुलकरचं मंदिर बांधलं, अमिताभ बच्चनची मंदिर बांधली, रजनीकांतचं मंदिर बांधलं. हे काय चाललेलं आहे? म्हणजे कलियुगामध्ये लोक असे करतील. मोठे मोठे लोक, जेवढे मोठे तेवढे खोटे आहेत कलियुगामध्ये. आपण काय बघायला गेलो का? सगळं घोळच आहे तिकडं सगळा. अशा लोकांची कलियुगामध्ये पूजा होईल आणि चांगल्या लोकांना त्रास होईल, किंवा जे निष्पाप लोक आहेत ते अडकले जातील.
समजलं का तुम्हाला? चोर सोडून संन्याशाला शिक्षा होईल कलियुगामध्ये. ते कलियुगाचं लक्षण सांगितलं युधिष्ठिर महाराजांनी. मग म्हणले एवढं घोर कलियुग आणि 5वं लक्षण सांगा, काय सांगितलं? छोटासा सुईचा दोरा घासून घासून त्याने एवढ्या मोठ्या हिमालय पर्वतात चोरा केला. अरे असं कसं काय शक्य आहे? मग युधिष्ठिर महाराजांनी उत्तर दिलं, शक्य आहे. कसं शक्य आहे? ते म्हटले, कलियुगामध्ये जरी एवढं दोष असले, कलेर दोष निधे राजन, हे राजा, कलियुगामध्ये एवढे दोष असले तरी सुद्धा एक महान गुण असती, एको महान गुण, एक महान गुण आहे म्हणले कलियुगामध्ये. कोणता गुण आहे? कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. कीर्तन केल्याने भगवंताच्या नावाचं संसारातनं, या सगळ्या समस्यातनं माणूस सुटू शकतो म्हणले. जरी कलेर दोष निधी, निधी म्हणजे समुद्र, एवढा मोठा समुद्र आहे, दोषांचं भांडार आहे कलियुग. इतकं बेकार युग आहे, कलियुगासारखं बेकार युग नाही म्हणले. पण त्यात सुद्धा एक महान गुण आहे म्हणले या कलियुगाचा, की या कलियुगामध्ये केवळ आणि केवळ आणि केवळ भगवंताचं नाव घेतल्यामुळे लोकांचा उद्धार होऊ शकतो. बाकी काही करायची गरज नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे. नामाच्या दोरीने मोठे मोठे जळतील पापे, जन्मांतरीची नाम संकीर्तन साधन सोपे. जळतील पापे जन्मांतरीची, एका जन्माची नाही, अनेक अनेक जन्माची पाप जळतील. नुसतं रामकृष्ण हरी म्हणा, सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा, सोपं आहे, काही अवघड नाही. कलियुगामध्ये केवळ हे साधन आहे. म्हणून या कलियुगाचे आपण लक्ष पाठीमागच्या वेळेला सुद्धा पाहिलं की कलियुग काय आहे. आज पाहिलं की कलियुगाची लक्षणं काय आहेत, कलियुग प्रकट कसं झालं, कधी प्रकट झालं, हे सगळा इतिहास आज आपण पाहिला. आणि या कलियुगामध्ये पुन्हा ते सांगितलेलं आहे, केवळ भगवंतांच्या नावाचंच तुम्ही कीर्तन करा, बाकीचं काही करू नका. कारण काही समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीचे लोक आलेली आहेत आणि ते तुम्हाला भुलवत आहेत. कारण एक चार्वाक नावाचा नास्तिक व्यक्ती होऊन गेला आणि तो म्हणला, ऋणम कृत्वा कृतम पिबेत यावत जीवेत सुखम जीवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरा आगमन कुतः. एक मोठा व्यक्ती होऊन गेला, त्याला लोकांनी संत समजलं, त्याचं नाव होतं चार्वाक. तुम्ही ऐकलं असेल कधी नाव चार्वाक. तर तो काय म्हणला, यावत जीवेत सुखम जीवेत, जेवढं जीवन भगवंताने दिलेलं आहे सुखामध्ये घालवा. भलेही तुम्हाला कर्ज काढून तूप विकत आणून प्यायला लागलं तर काही हरकत नाही. कर्ज काढा, तूप विकत घ्या, प्या, पण मजेत राहावा कर्ज काढून सुद्धा. कारण काय पुढे म्हणलेलं आहे, यावत जीवे सुखम जीवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. एकदा जर हा देह जळाला तर पुन्हा मिळणार नाही, म्हणजे पुन्हा जन्म होणार नाही, सगळं संपलं म्हणे. असा मूर्खाचा सिद्धांत त्यांनी मांडला. आणि शास्त्र सांगते मेल्यानंतर संपत नाही, मेल्यानंतर प्रवास सुरू होतो कर्मानुसार. तुम्ही काय काय केले त्याच्या आधारे दुसरा देह भेटेल तुम्हाला, त्यानंतर शिक्षा भेटेल. पाप केला असेल तर, पुण्य केला असेल तर स्वर्गाची प्राप्ती होईल. आलं ध्यानात तुमच्या? म्हणजे प्रवास मेल्यानंतर सुरू होतो, संपत काहीच नाही, लक्षात घ्या. म्हणून चांगलं आचरण केलं पाहिजे आपण. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. पुनरागमन कुठं म्हणलंय? म्हटलंय ना, गीतेमध्ये म्हणलेलं आहे, पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म आहे. आता मेल्यानंतर पुन्हा आहे प्रवास, एवढंच नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळं. महाभारतामध्ये युधिष्ठिर महाराजांना एक क्षणी प्रश्न विचारला, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? तर त्यांनी सांगितलं, आणि आणि भूतानि इच्छन्ति यमालयम शेषः स्थावरम इच्छन्ति किमाश्चर्यम परम किमाश्चर्यम परम. त्यांनी विचारलं, आणि आणि भूतानि गच्छन्ति यमालयम, प्रत्येक क्षणाला एक व्यक्ती मरत आहे, एक एक दिवस मृत्यूच्या जवळ चाललो आहे आपण, बरोबर आहे का? समजा 100 वर्ष आयुष्य आहे, आता किती गेले? 60 गेले, 61, 62, 63, 67, 60 सगळं चाललं नाही सुरू. आणि मग आता हळूहळू तिकडे चाललोय आपण, एक एक दिवस जवळ चाललोय मृत्यूच्या. पण आम्ही विचारच करत नाहीये की आमचा आता मृत्यू जवळ आलेला आहे. आम्ही निवांत मस्तपैकी मोबाईल मध्ये रमलेलो आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणे.
मृत्यू जवळ येतोय, वाघ जवळ येतोय, तयारी करायला लागेल ना काहीतरी. हातामध्ये काहीतरी तलवार भाला काहीतरी घ्यावा लागेल, वाघ जवळ आलेला आहे, काहीतरी त्याला कुठतरी लपलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे की नाही. तसं मृत्यू जवळ येत आहे, तयारी करताय का, असा प्रश्न युधिष्ठिर महाराजांनी विचारला. ते करत नाही जे लोक, तेच सगळ्यात मोठं आश्चर्य आहे म्हणे. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय कुठला पिरॅमिड ताजमहाल नाहीये. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय की लोक मृत्यूचा विचारच करत नाहीये. लोक म्हणजे आपण करत नाही, आपण जनरली विचार करत नाही. आपला आता उद्या भाजीला काय करायचं हे बायकांना टेन्शन आहे. सकाळी मृत्यूचा कोण विचार करते? जीवन मेलं तर कसं होईल, जाईल का, भगवंत भेटतील का, हे कुणाला पडलेलं नाही. उद्या कामावर जायचं आहे, हे रजिस्टर भरायचं आहे, शाळेत काय शिकवायचं आहे, गुरुजीला प्रश्न पडलेला आहे, शेतामध्ये काय पेरायचं, शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे, सगळं डोक्यात तेच घुमतंय. पण मृत्यू येईल, काळ येईल, येईल. काळोबा तुकाराम महाराज म्हणले, तो खाईल, काळोबा आपल्याला खाऊन टाकेल, याचा कोणी विचार करते का? नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. तर हे आश्चर्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आता श्रावण सुद्धा म्हणतोय थांबा. तर भगवंताचं स्मरण केल्याशिवाय आपण या संसार चक्रामधून बाहेर पडू शकत नाही. आणि आहे या जीवनामध्ये पण अतिशय आनंदाने राहायचं असेल तर या मार्गामध्ये आलं पाहिजे आणि भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम